हाय डियर स्टुडंट्स, आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, सर्कल्स. MST CET मध्ये मुलांनो सर्कलचं जर का तुम्ही वेटेज पाहाल दॅट इज अराउंड 2 मार्क्स. एक क्वेश्चन विचारला जातो 2 मार्क्ससाठी. आता सर्कल हा लेसन येण्यासाठी स्ट्रेट लाईनची बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. सो मला असं वाटतं जर का एखाद्याने स्ट्रेट लाईन नाहीच केलं आणि डायरेक्टली सर्कल करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. लोकस आणि स्ट्रेट लाईन डेफिनेटली हे प्रिपेअर करून तुम्ही सर्कलवरती जम्प केलं पाहिजे. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे सर्कल पण. तर पहा मुलांनो, सेशन मी इथे स्टार्ट करतोय. तर हे आहेत आर्टिकल्स जे आपण सर्कलमध्ये कव्हर करायचे. तर सर्कलचे मी टोटल 3 लेक्चर घेणार आहे. थेरॉटिकल कंटेंटचे 3 लेक्चर घेणार आहे अँड देन त्याच्यानंतर MCQचा 4th लेक्चर. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, अरे पहिल्या लेक्चरमध्ये ना हे पहिल्या या 2 गोष्टी मी इथे कव्हर करणार आहे. इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स. सर्कलचे इक्वेशन आपण स्टडी करणार आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. ओके, 4 फॉर्म्स आहेत टोटल इथे जे डिस्प्ले केलेले आहेत ते सर्व आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. हे पहा, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे. जर का तुम्ही CET प्रिपेअर करत असाल इव्हन फॉर JEE, ओके, हा जो पॉईंट आहे ना, हा पहिला पॉईंट हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे इथे. ओके, कॉन्सेप्ट बोलण्यापेक्षा थोडंसं वेटेज जास्त, त्याच्यावरती थोडेसे जास्त क्वेश्चन विचारले जातात. देन पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. म्हणजे सर्कल दिलेला असतो, एक पॉइंट दिलेला असतो, सांगा तो पॉइंट सर्कलच्या बाहेर आहे की सर्कलच्या आतमध्ये की एक्झॅक्टली सर्कलवरती. डायग्राम देऊन कोणी विचारणार नाहीये. सर्कलचं इक्वेशन दिलाय, पॉइंटचा कोऑर्डिनेट दिलाय, मग शोधायचं आपल्याला. बरोबर. देन हा आपला फर्स्ट सेशन असणार आहे. सेकंड सेशन मध्ये मुलांना आपण टँजंट टू दी सर्कल डिस्कस करणार आहे. सर्कलच्या एका पॉइंट वरतून टँजंटचा इक्वेशन फाइंड करायचा असतो. म्हणजे सर्कल दिला असतो, पॉइंट दिला असतो, टँजंट काढा बोलतात. किंवा सर्कल दिला असतो, पॉइंट दिला असतो सर्कलच्या बाहेर, तिथून टँजंट काढा बोलतात. सो टँजंट ऍट पॉइंट अँड टँजंट फ्रॉम पॉइंट अशा 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये आपण डायरेक्टर सर्कल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे तो पण शिकणार आहे. त्याच्यानंतर 3rd लेक्चर जो असेल आपला तो असेल पहा डिफरंट केसेस ऑफ 2 सर्कल्स. म्हणजे सर्कल एक्सटर्नली टचिंग आहेत की सर्कल इंटरनली टचिंग आहेत की सर्कल इंटरसेक्टिंग आहेत की सर्कल कॉन्सेंट्रिक, असे काही केसेस आहेत नाही का. तर या केसेस आपण डिस्कस करणार आहे. नंबर ऑफ कॉमन टँजंट्स पाहणार आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॉमन टँजंट म्हणजे अशी लाईन जी की दोघांना टँजंट आहे. कॉमन टँजंट टू दी पेअर ऑफ सर्कल. ओके, पहा ना, ही लाईन दोघांना टँजंट आहे, ही लाईन दोघांना टँजंट, दोघांना कॉमन टँजंट, 3 कॉमन टँजंट आहेत. सो हे प्रत्येक इच अँड एव्हरी सर्कलच्या पेअरला किती कॉमन टँजंट्स आहेत हे आपण तिथे पाहणार आहेत 3rd लेक्चरमध्ये. आणि इतकं सर्व कव्हर करून आपल्याला जायचं आहे फायनली MCQs वरती. आता याच्यामध्ये ना तुम्ही जर का पाहाल जे 2020 च्या बॅचचे मुलं आहेत जे की रिपीट करतायत, तर त्यांनी ना याच्यावरती थोडंसं कमी फोकस केलेलं असणार आहे. टँजंट टू दी सर्कल किंवा हे डिफरंट केसेस ऑफ 2 सर्कल्स वगैरे याच्यावरती थोडंसं फोकस कमी असणार आहे, बिकॉज त्यांच्या बॅचला ही गोष्ट नव्हती. ओके, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो सिलेबस चेंज झाला तुमच्या ज्युनियर बॅचचा त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत मुलांना. सो तुम्हाला पण इन केस जर का तुम्ही रिपीट करत असाल तर या गोष्टी तुम्हाला पण प्रिपेअर करायचा. सो गाईज स्टार्ट करतो मी विथ फर्स्ट लेक्चर. तर फर्स्ट कॉन्सेप्टच आपला काय पहा. ओके, तर सर्कलचं डेफिनेशन काय यार. लोकस ऑफ पॉइंट विच मूव्स इन अ प्लेन in such a way that its distance from a fixed point, यार एक फिक्स पॉइंट आहे, its distance from a fixed point is always constant. आता लोकस ऑफ पॉइंट म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स कलेक्ट करा की या फिक्स पॉइंट पासून ते फिक्स डिस्टन्स वरती असे खूप सारे पॉइंट्स आहेत यार. या पॉइंट पासून फिक्स डिस्टन्स वरती काहीतरी आहे तो फिक्स डिस्टन्स. या पॉइंट पासून फिक्स डिस्टन्स वरती असे खूप सारे पॉइंट्स आहेत अँड ऑल दोज इनफायनाइट पॉइंट्सला ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट कराल, ओके, तर तुम्हाला तो सर्कल मिळणार आहे. अँड दॅट फिक्स डिस्टन्स इज कॉल्ड एज रेडियस. तो जो आपला फिक्स डिस्टन्स आहे ना मुलांना त्याला आपण रेडियस बोलतो. त्याला काय बोलतो आपण? रेडियस बोलतो. बरोबर आहे. तर बेसिकली ठीक आहे, चलो हा तर सर्कलचा आपला डेफिनेशन होता. ओके, तर पहा आता पुढे. आता सर्कलचे कॉन्सेप्ट ज्यावेळेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता सर्कल लेसन डेफिनेटली आता आपण इथे कव्हर करणारच आहेत सर्व काही कॉन्सेप्ट, सर्व काही पॉइंट्स. पण 9th-10th मध्ये पण सर्कलचा रेफरन्स तुम्हाला आलेला आहे. सो तिथे जे काही आपण शिकलेलं आहे सर्कलच्या बाबतीत ते थोडंसं रिवाइज करून घेऊया आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल सर्कलचा लेसन आपण इथे स्टार्ट करूया. पारे पहिला पॉइंट काय? इक्वल कॉर्ड्स सबटेंड्स इक्वल अँगल्स ऍट दी सेंटर. म्हणजे सर्कल आहे, इथे एक कॉर्ड आहे आणि इथे एक कॉर्ड आहे यार. दोन्ही कॉर्डचा ना लेंथ सेम आहे.
मग हा कॉर्ड जितका अँगल करतो ना इथे तितकाच अँगल हा पण कॉर्ड करतो. डन. हा फर्स्ट वन. परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑन द कॉर्ड, परपेंडिक्युलर, हे पहा कॉर्ड आहे, परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर, सेंटर पासून परपेंडिक्युलर, इट बायसेक्ट्स द कॉर्ड, ते कॉर्डला हाफ ऑफ डिवाइड करतं. आता याचं काही प्रूफ वगैरे डिस्कस करत बसणार नाही पहा मुलांना, अदरवाइज परत 9-10 शिकल्यासारखं होऊन जातं ते, बरोबर ना. देयर इज वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉइंट जर का असतील, एका लाईन मध्ये नाही येत, तर 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून मुलांना एकच सर्कल पास करू शकता. जसं 2 पॉइंट मधून एकच लाईन पास होत असते, एका पॉइंट मधून हा इन्फायनाइट लाईन पास होत असतात, मान्य आहे, पण 2 पॉइंट मधून एकच लाईन पास होते ना, तसे 3 पॉइंट मधून मुलांना एकच सर्कल पास होत असतो, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. देन नेक्स्ट आर्टिकल, अँगल सबटेंडेड बाय अन आर्क और कॉर्ड ऍट द सेंटर. एक कॉर्ड आहे यार, सेंटरवरती काहीतरी अँगल केला असणार आहे त्यांनी, समजा 40 डिग्री केलाय, इज डबल द अँगल सबटेंडेड बाय इट ऍट एनी पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स. हे पहा, सर्कम्फरन्स वरती पण काहीतरी अँगल करतोय, पण तो सर्कम्फरन्स वरती जितका अँगल करतोय ना त्याच्या हा सेंटरवरचा अँगल डबल असतो. सेंट्रल अँगल हे डबल असतं, डबल, बरोबर. सेंट्रल अँगल कसा असतो, डबल. अँगल इन द सेम सेगमेंट ऑफ सर्कल आर इक्वल. यार ठीक आहे, एक आहे सेगमेंट इथून इथे नाही का, म्हणजे कॉर्डच कन्सिडर करा, ठीक आहे यार. अँगल इन द सेम सेगमेंट म्हणजे हे 2 अँगल, पहा ना, या सेगमेंट मधले हे अँगल्स आहेत, असं समजू शकतो तुम्ही. पहा ना, हा या सेगमेंट मधला असा अँगल, हे दोन्ही अँगल मुलांना सेम असले पाहिजे. हे दोन्ही अँगल कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे, सेम असतात ते ऍक्च्युली. ओके. अँड देन फायनली काय पहा, सम ऑफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय मुलांना, सर्कल मधला कोणताही क्वाड्रिलॅटरल. ओके. तर त्यांचे ना ते म्हणतात अपोजिट अँगल्सचा ऍडिशन, हा अँगल आणि हा अँगल, या दोघांचा ऍडिशन हा 180 असतो. ओके. अल्फा आणि बीटा, अल्फा प्लस बीटा शुड बी 180. इव्हन याला मी सी बोलतो, याला मी डी बोलतो, सी प्लस डी इज ऑल्सो 180. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या केसमध्ये अपोजिट अँगल्सचा ऍडिशन हा 180 डिग्री असतो. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे सर्कल मधला क्वाड्रिलॅटरल, बरोबर. असा क्वाड्रिलॅटरल की ज्याचे वर्टायसेस हे सर्कल वरती आहेत. ओके. सो असा क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड एज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर आहे. तर आता आपण इथे स्टार्ट करतो आपला फर्स्ट आर्टिकल. काय पहा, इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डिफरंट फॉर्मॅट. आता ना आपण डायरेक्टली सर्कलचं इक्वेशन इथे डिस्कस करणार आहे, की यार सर्कलचं इक्वेशन काय असतो नाही का. तर पहा आता, सेंटर रेडियस फॉर्म. आता काय करायचं माहिती का मुलांना, कोणत्याही गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन फाइंड करायचा असतो, कशाचाही इक्वेशन फाइंड करायचं असेल, तर ती गोष्ट ना डिफाईन असली पाहिजे, वेल डिफाईन असलं पाहिजे, फिक्स असली पाहिजे ती गोष्ट, बरोबर. म्हणजे कोणीतरी तुम्हाला असा इनपुट दिला पाहिजे की हा तुम्ही जाऊन ती गोष्ट ड्रॉ केली पाहिजे त्याच स्पेसिफिक लोकेशनवरती. ओके. त्याच एक्झॅक्टली साईजचं सर्कल. मला असं वाटतं की मी जर का तुम्हाला म्हणाल यार सर्कल ड्रॉ करा, तुम्ही कुठेही ड्रॉ कराल या बोर्डवरती, मग मला सांगायला लागेल नाही रे भाऊ हा सेंटर घे, मग सांगायला लागेल ना सेंटर. से फॉर एक्झाम्पल सेंटर बी H, K. मग मी तुम्हाला सांगतोय H, K सेंटर आहे, त्या सेंटरला कन्सिडर करून सर्कल ड्रॉ कर. अरे मग तुम्ही सर्कल तर छोटा, हे पहा असा सर्कल काढाल किंवा असा काढाल किंवा त्याच्यापेक्षा मोठा किंवा त्याच्यापेक्षा मोठा, म्हणजे मला साईज पण तर सांगायला लागेल ना, बरोबर ना. फिक्स पाहिजे ना सर्कल, सर्वांनी एक्झॅक्टली तसाच सर्कल काढला पाहिजे ना. कोणाला जरी सांगेन मी तर त्यांनी तिथेच जाऊन यालाच सेंटर कन्सिडर करून एवढ्याच साईजचा सर्कल काढला पाहिजे, बरोबर आहे. समजतं तुम्हाला. सो मला अशा 2 गोष्टी इथे देणे गरजेचं आहे. मला एक सेंटर द्यायला गरजेचं, मला सेंटर द्यायलाच लागणार आहे. विदाउट सेंटर सर्कल ड्रॉ नाही करू शकत, विदाउट रेडियस सर्कल ड्रॉ नाही करू शकत. सो मला 2 गोष्टी द्यायच्यात मुलांना इथे, मला सेंटर द्यायचं आहे, मला रेडियस द्यायचं. सेंटर पण द्यायला लागणार आहे, रेडियस पण द्यायला लागणार. सो से फॉर एक्झाम्पल इफ सेंटर ऑफ सर्कल इज H, K. मुलांना सर्कलचा जो सेंटर आहे ना तो H, K असं ॲज्युम करा. लेट रेडियस ऑफ सर्कल बी से R. सर्कलचा जो रेडियस आहे तो मुलांना R आहे, R. आता तुम्ही मला सांगा आता सर्कलचं इक्वेशन काय असणार आहे मग. कसं आहे माहिती का मुलांना, ज्या गोष्टीचं तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं असतं, ज्या कोणत्या गोष्टीचं तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं असतं त्या गोष्टीवरती एक पॉइंट ॲज्युम करायचा असतो अँड कन्सिडर दॅट पॉइंट ॲज X, Y. परत पहा, ज्याचा कोणता तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचा असतो डायरेक्टली त्या गोष्टीवरती तुम्हाला एक पॉइंट कन्सिडर करायचा असतो, रँडम पॉइंट, अँड कन्सिडर दॅट पॉइंट ॲज X, Y. आणि X आणि Y मधलं रिलेशन डेव्हलप करणे इज नथिंग बट इक्वेशन ऑफ दॅट कर्व.
हे आपण लोकसमध्ये शिकलोय. मी परत एक वेळेस रिपीट करतोय स्टेटमेंट माझं, ज्याचं इक्वेशन फाइंड करायचं त्याच्यावरती एक पॉईंट कन्सिडर करायचा एक्स किंवा वाय. बरोबर. मग बस एक्स किंवा वाय मधलं काहीतरी इक्वेशन बनवून टाका. दॅट इज द इक्वेशन ऑफ सर्कल हिअर. तोच तो सर्कलचा इक्वेशन असतो. मग एक गोष्ट मला असं समजते इथे की हा जो डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स बरोबर, से फॉर एक्झाम्पल याला सी बोलतो, याला मी पी बोलतो, तर मी असं लिहू शकतो का रे सी पी म्हणजे रेडियस आहे. अरे पण सी आणि पी मधलं डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 होल स्क्वेअर x मायनस h होल स्क्वेअर, डिस्टन्स फॉर्म्युला y2 मायनस y1 होल स्क्वेअर म्हणजे काय रे y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r. करा दोन्ही साईडला स्क्वेअर, सो यू विल गेट x मायनस h होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर ना रे. सो गाइस दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल हिअर. हा आपला मुलांना सर्कलचा इक्वेशन बनतोय. हा आपला सर्कलचा इक्वेशन बनतोय. तर आपण सेंटर रेडियस फॉर्म म्हणतो, कारण की सेंटर माहिती, रेडियस माहिती, सेंटर रेडियस फॉर्म. पाठ करा. x मायनस h होल स्क्वेअर मायनस प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर. x मायनस h होल स्क्वेअर प्लस y मायनस k होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. h आणि k काय माहिती का मुलांना? सेंटर आहे, सर्कलचा सेंटर आहे. h आणि k हे सर्कलचं काय आहे तर सेंटर आहे. ओके. अँड r इज द रेडियस ऑफ सर्कल. ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन काय आहे? फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट a, b. बाहेर ड्रॉ करतो a, b, कलर चेंज करतो. ठीक आहे. सर्कलचं सेंटर कुठे आहे माहिती का? a, b. इथे सेंटर आहे म्हणे. मी म्हणलं ठीक आहे. अँड टचिंग वाय ॲक्सिस म्हणे. हे पहा रे, वाय ॲक्सिसला टच करणे म्हणजे बहुतेक असा सर्कल. हे पहा एक्स ॲक्सिसला टच होत नाही बरं तो. त्यांनी जे सांगितलं तेवढं केलं मी. टचिंग वाय ॲक्सिस केला. मुलांना सर्कलचा इक्वेशन असतो आपल्याला माहिती आहे एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. तुम्हाला माहिती का एच कॉमा के म्हणजे सेंटर, ए कॉमा बी, सेंटरचं इक्वेशन ए कॉमा बी यार. सो एक्स मायनस ऑफ ए होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ बी होल स्क्वेअर इट इज इक्वल टू रेडियस. आता रेडियसच माहित नाही यार, पण मला असं वाटतं हे जे आहे ए, समजतं का तुम्हाला? हे पण तर एच असणार आहे. अरे म्हणजे रेडियस पण तर एच असणार आहे. सो इज इक्वल टू ए स्क्वेअर मी इथे करतो आणि हे बोलतोय आन्सर आहे. आता याला एक्सपांड करायचं ए मायनस बी होल स्क्वेअर करून किंवा नका करू, तुमची मर्जी यार. जसं ऑप्शन आहे तसं सोडून टाका. ओके. जाऊ का पुढे? सेकंड क्वेश्चन पहा बरं. सेकंड सबटाईप काय म्हणतात? सेकंड सबटाईप मध्ये म्हणताय ॲट -2,3. काय झालं रे बाबा, हे नाही गेलं का? ओके, काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. ठीक आहे चलो. ओके. हां, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट -2,3 ला सेंटर आहे. -2,3 जरा पहा बरं डायग्राम ड्रॉ करून. -2 इकडे, 3 वरती नाही का? सो -2,3 म्हणजे असेल यार इथे कुठेतरी. बरोबर, इथे लिहू का -2,3. -2 कलर चेंज करतोय. सो इज -2 ओके, (3) म्हणजे हा असा 3 आहे. येस. सो -2,3 ओके, तिथे सेंटर आहे. अँड टचिंग एक्स ॲक्सिसला टच करणे म्हणजे मुलांना हे असं आहे. समजलं का? सांगा सर्कलचं इक्वेशन काय असतो? एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा आपला सर्कलचा इक्वेशन असतो. एक्स मायनस ऑफ व्हॉट इज एच? एच म्हणजे सेंटर यार. हे पहा ना, सेंटर म्हणजे एच कॉमा के असतो ना. एच व्हॅल्यू इज -2 प्लस वाय मायनस ऑफ के. के पहा ना, के तर 3 आहे यार. अँड दॅट इज इक्वल टू आरचा स्क्वेअर, रेडियसचा स्क्वेअर, रेडियस 3 आहे. सो 3चा स्क्वेअर करायला लागणार आहे. सो गाइज एक्स प्लस 2 होल स्क्वेअर फाईन प्लस वाय मायनस ऑफ 3 होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 3 स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ गिव्हन सर्कल. या सेकंड सबटाईप मधलं सर्कलचं इक्वेशन मुलांना हा असा असणार आहे. येस, आय होप तुम्हाला ही गोष्ट समजत आहे नाही का? तर लक्षात तुम्हाला हेच ठेवायचं यार, हाच फॉर्म आहे. सर्कलचं इक्वेशन मीन्स एक्स मायनस एच होल स्क्वेअर वाय मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. दॅट इज द इक्वेशन ऑफ सर्कल. ओके. नाव सी गाईज पुढे थर्ड सबटाईप काय म्हणतात रे? थर्ड सबटाईप पहा बरं. अरे मिटलं का नाही जात आहे? माहित नाही काय झोल आहे. ओके चलो, थर्ड सबटाईप आणि फोर्थ सबटाईप करूया. त्याच्यानंतर हा स्लाइड असाही चेंज होणारच आहे. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ऑन एक्स ॲक्सिस म्हणे. ठीक आहे भाऊ, चल. सेंटर एक्स ॲक्सिस वरती अँड पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग रेडियस 4. हे पहा 1 2 3 4. Center on x-axis, passing through origin and having radius 4. तेव्हाच पॉसिबल आहे जर का ते 4,0 सेंटर असेल तर. समजतं का?
पासिंग थ्रू ओरिजिन केलंय, सेंटर एक्स ॲक्सिस वरती केलंय, बरोबर ना. ओरिजिन म्हणून पास, सेंटर एक्स ॲक्सिस वरती, म्हणजे रेडियस 4 म्हणतात ते, परत रेडियस 4 म्हणतात, म्हणजे 4 वरती जाऊनच सेंटर असला पाहिजे ना, बरोबर की ना. मग सांगा बरं सर्कलचं इक्वेशन. तर आपल्याला माहिती एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस ऑफ के होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो गाईज एक्स मायनस ऑफ एचचा व्हॅल्यू पहा ना, एच कॉमा के असतं, हे एच व्हॅल्यू इज 4 प्लस वाय मायनस ऑफ 0 करायला लागेल तुम्हाला अँड दॅट इज इक्वल टू रेडियस आर स्क्वेअर 4 स्क्वेअर. That means guys x minus of 4 whole square fine plus y square is equal to 16 is the equation of that given circle. Okay, तर सर्कलचा आपला हा इक्वेशन असं बनणार आहे मुलांना. जाऊ का पहा याचा इथला लास्ट सब टाइप काय म्हणता येतात. ॲट 3,1 सेंटर ॲट 3,1 हा फोर्थ सब टाइप करतोय बरं मी. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ सेंटर ॲट 3,1 ओके अँड टचिंग द लाईन. त्या लाईनला तो टच करतोय, मी हिंट देतोय फक्त. बघा काय सेंटर आहे 3,1 ला, मी म्हणलं ठीक आहे यार, आणि कोणत्या तरी एका लाईनला टच करतोय. कोणत्या लाईनला बाबा, 8x मायनस ऑफ 15y प्लस 25 इज इक्वल टू 0 या लाईनला तो टच करतो. तुम्हाला हे समजलं पाहिजे की सर्कलचं इक्वेशन असतो x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर वेअर h अँड k आर बेसिकली कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर. पहा ना सेंटरचं कोऑर्डिनेट काय रे, याला मी h कॉमा के लिहितो ना, बरोबर ना. x मायनस ऑफ h व्हॅल्यू 3 आहे यार, ओके, प्लस y मायनस ऑफ k चा व्हॅल्यू पहा ना मुलांना 1 आहे अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. आता ना मला असं वाटतं हा रेडियस आहे. कसं काढायचं रे रेडियस, एक आर्टिकल आठवतो का स्ट्रेट लाईन मधला, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन, पॉइंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स, बरोबर ना, निघतो. काय करायचं असतं माहिती का, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन, तो आर्टिकल माहिती ना, तो पॉइंट डायरेक्टली लाईनच्या इक्वेशन मध्ये टाकायचा असतो. 8 इंटू दॅट 3 मायनस ऑफ 15 इंटू वाय किती रे 1 आणि हे प्लस 25 लिहायचं असतं, हे असं डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर करायचं असतं यार. 8 स्क्वेअर प्लस मायनस 15चा स्क्वेअर म्हणजे पण 15चा स्क्वेअर होतो 225, बरोबर ना. आणि हा जो डिस्टन्स आहे यार, हा डिस्टन्सच तर रेडियस आहे. सो करून घ्या बरं कॅल्क्युलेशन करून काहीतरी व्हॅल्यू येईल ना रेडियसची, मग ती रेडियसची व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची, त्याचा स्क्वेअर करून टाकायचा, मुलांना, बरोबर. सो इथे या आर्टिकलची काही प्रॅक्टिस केलेली आहे पहा आपण. कोणता, सेंटर रेडियस फॉर्मची प्रॅक्टिस केली आहे. इक्वेशन ऑफ अ सर्कल इन सेंटर रेडियस फॉर्म. पहा आता आणखीन काही क्वेश्चन्स करूया इथून पुढे. पहा मुलांना नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता पहा. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ रेडियस 4 युनिट्स. म्हणजे काय पहा, सर्कलचा जो रेडियस आहे ना मुलांना तो आहे 4 युनिट्स, टचिंग बोथ दी कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर कसं आहे, दोन्ही कोऑर्डिनेट ऍक्सिसला तो टच होतोय अँड सेंटर लाईज इन थर्ड क्वाड्रंट. पहा फर्स्ट सेकंड थर्ड, ओके. थर्ड क्वाड्रंट मध्ये सेंटर बेसिकली त्याचा असला पाहिजे, ओके, आणि असं असलं पाहिजे पहा की तो दोघांना पण टच होतोय. तो एक्स ऍक्सिस ॲज वेल एज वाय ऍक्सिस दोघांना पण टच करतो. मग तुम्हाला हे समजतं का, ओके. हा आणि हा तर रेडियस आहे, टच करतोय म्हणजे हा अँगल 90, रेडियस टच टँजंट, रेडियस टँजंट, अँगल किती असला पाहिजे, 90 असला पाहिजे. तर आपल्याला असं सांगतायत की रेडियस ऑफ सर्कल इज 4. हे पहा रेडियस इज 4, बरोबर ना, रेडियस इज 4. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा जो पॉइंट आहे ना, एक्स कोऑर्डिनेट शुड बी -4, वाय कोऑर्डिनेट शुड बी अगेन -4. सो जो सर्कलचा सेंटर राहणार आहे तो आहे -4, हे पहा सर्कलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला सेंटर आणि रेडियस बस दोनच गोष्टी लागतात. इक्वेशन ऑफ सर्कल इज x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर आहे. सो गाइज x मायनस ऑफ h चा व्हॅल्यू पहा ना तुम्ही -4 आहे होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k चा व्हॅल्यू पहा ना मुलांना -4 आहे अगेन होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर रे, 4 चा स्क्वेअर 16. सो गाइज x प्लस 4 होल स्क्वेअर फाइन प्लस y प्लस 4 होल स्क्वेअर, ओके, अँड दॅट इज इक्वल टू 16 इज द इक्वेशन ऑफ अ सर्कल. या सर्कलचा हा इक्वेशन आहे मुलांना, ओके. नाउ सी नेक्स्ट काय म्हणता पहा. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ रेडियस 5, ओके, हुज सेंटर लाइज अलॉन्ग एक्स ऍक्सिस. हे पहा एक्स ऍक्सिसच्या अलॉन्ग सेंटर आहे म्हणे, ठीक आहे, एक्स ऍक्सिसच्या अलॉन्ग सेंटर, रेडियस आहे 5 अँड पासिंग थ्रू पॉइंट 2,3.
हे पहा एक पॉइंट असेल मे बी इथे, से फॉर एक्झाम्पल 2,3. ओके, 2,3 मधून सर्कल पास झाला पाहिजे. सर्कलचा जो सेंटर आहे, सर्कलचं सेंटर हे एक्स ऍक्सिस वरती असलं पाहिजे. म्हणजे सर्कलचं सेंटर मी h,0 असं इथे अज्युम करतो. अरे सर्कलचं सेंटर मी h,0 अज्युम करतो. म्हटलं ठीक आहे चलो ओके. रेडियस ऑफ सर्कल इज 5, म्हणजे या दोघांमधला डिस्टन्स 5 असला पाहिजे. तुम्हाला समजतं का? सर्कलचं इक्वेशन म्हणजे मुलांनो x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर. आता याच्यामध्ये विषय काय माहिती का? सेंटर h,0 आहे. h,0 k च्या जागी तर 0 टाकायचं आहे. रेडियसची व्हॅल्यू 5 आहे. रेडियसची व्हॅल्यू किती आहे? 5. हे त्यांनीच दिलं इथं. बस फक्त h हा एक अननोन आहे सर्कलच्या इक्वेशन मधला आणि तो h हा अननोन तुम्हाला इथे फाइंड करायचा आहे. सर्कल इथून पास झाला पाहिजे, सर्कलचं सेंटर एक्स ऍक्सिस वरती असलं पाहिजे. हे तर क्लिअरली डायरेक्टच आहे यार. या दोघांमधला जो डिस्टन्स आहे h-2 होल स्क्वेअर, h-2 होल स्क्वेअर प्लस 0 मायनस ऑफ 3 इज -3 चा होल स्क्वेअर इज +9 ना अंडर रूट मध्ये, अँड दॅट शुड बी इक्वल टू 5. यार दोघांमधला डिस्टन्स तर रेडियस असला पाहिजे 5. करा दोन्ही साईडला स्क्वेअर. मग दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यावर तुम्हाला हे h-2 होल स्क्वेअर इट शुड बी इक्वल टू हा 25 - 9 16 बनतो ना, बरोबर ना? असं बनतो काहीतरी. मग समजतं का h-2 म्हणजे काय? प्लस ऑर मायनस 4 बनणार आहे तो. दोन्ही साईडला अंडर रूट घेतला म्हणजे 16चा अंडर रूट तर प्लस ऑर मायनस 4 ना, बरोबर. आता hच्या इथून दोन व्हॅल्यू येतात मुलांना. सो एकतर h-2 इज इक्वल टू +4 नाहीतर h-2 इज इक्वल टू -4. दोन्ही मधला कोणताही एक व्हॅल्यू घ्या. सॉरी दोन्ही व्हॅल्यू येतात ऍक्च्युली. सो h इज इक्वल टू एक तर 6 येणार नाहीतर h इज इक्वल टू मुलांना -2 येणार. म्हणजे एचच्या अशा दोन व्हॅल्यूज आहेत, म्हणजे असे दोन सर्कल्स पॉसिबल आहेत. एचची व्हॅल्यू 6 इथे टाकाल ना, इथे 6 टाकाल ना, यू विल गेट वन इक्वेशन ऑफ सर्कल. एचची व्हॅल्यू -2 टाकाल ना, सो सेकंड इक्वेशन ऑफ सर्कल मिळणार आहे. बट के ची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी 0 टाकायचं बिकॉज सेंटर इज ऑन द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती के चा लाईक वाय कोऑर्डिनेट शुड बी 0 ना. आता तुम्ही म्हणत असाल हे असे दोन सर्कल कसे काय पॉसिबल आहे? हे असे दोन सर्कल कसे काय पॉसिबल आहे? थोडंसं डायग्राम हे जरा रब करतोय. बघा त्यांनी काय सांगितलं होतं. सर्कलचं सेंटर पाहिजे एक्स ऍक्सिस वरती. म्हटलं ठीक आहे यार, या पॉइंट मधून पास पण झाला पाहिजे. हे पहा सेंटर एक्स ऍक्सिस वरती या पॉइंट मधून पास पण झाला पाहिजे, म्हणजे असा एक सर्कल पॉसिबल असेलच ना. ओके, असं पण होऊ शकतं का रे? बघा काय, सेंटर एक्स ऍक्सिस वरती या पॉइंट मधून पास करायचं आहे आणि रेडियस 5 आहे. मला दोन्ही सर्कलचा साईज सेमच वाटतोय, म्हणजे दोन्ही सर्कलचा साईज जो आहे तो 5च तर आहे. साईज म्हणजे रेडियस बद्दल बोलतोय बरं मी. बट एक सर्कल इकडे आहे आणि एक सर्कल तिकडे आहे. सो म्हणून असे दोन सर्कल पॉसिबल आहेत मुलांना. असे दोन सर्कल इथे पॉसिबल आहेत. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट्स. या दोन पॉइंट मधून सर्कल पास झाला पाहिजे. थोडंसं डायग्राम ड्रॉ करतोय पहा. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट 1, -4 अँड 5, 2. मुलांनो या दोन पॉइंट मधून सर्कल पास झाला पाहिजे. मी म्हणतो ठीक आहे यार चलो पुढे. अँड हॅव्हिंग सेंटर ऑन द लाईन. सर्कलचा जो सेंटर आहे ना, तो सर्कलचा सेंटर हा या लाईन वरती असला पाहिजे. कोणत्या? x - 2y + 9 इज इक्वल टू 0 या लाईन वरती सर्कलचा सेंटर असला पाहिजे मुलांना. पार लाईनचा सेंटरचा जो कोऑर्डिनेट आहे ना, त्याला आपण h, k इथे असं अज्युम करूया. लेट कोऑर्डिनेट ऑफ सेंटर बी h, k. ओके, म्हणतो ठीक आहे चलो. ओके यार, h, k ने तर याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. जरा विचार करा की एक्झॅक्टली फाइंड काय करायचं. तुम्ही h, k जर का फाइंड करू शकलात ना, झाला विषय, संपला तिथेच. h, k म्हणजे सेंटर. हे बघा, सर्कलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी एक तर सेंटर पाहिजे असतो आणि दुसरी गोष्ट पाहिजे असतं रेडियस. पण जर का h, k निघाला ना, तर डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून या दोघातला डिस्टन्स काढणे म्हणजे रेडियस निघतोच आपल्याला ऑटोमॅटिकली. सो फक्त आणि फक्त तुम्हाला h आणि k चा व्हॅल्यू फाइंड करायचं, इतकं लक्षात ठेवा. मी असं करतोय पहा, या दोघातला डिस्टन्स आणि या दोघातला डिस्टन्स इक्वल करतोय. आहेच ना, इक्वल असतं रे. हा डिस्टन्स आणि तो डिस्टन्स इक्वल असतं रे. पर हा डिस्टन्स बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 होल स्क्वेअर मीन्स h - 5 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर मीन्स k - 2 होल स्क्वेअर आणि हे अंडर रूट मध्ये असतं, बरोबर ना. दॅट इज इक्वल टू पर हा डिस्टन्स x2 - x1 होल स्क्वेअर म्हणजे h - 1 होल स्क्वेअर. यार काय h - 1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजे k - इज प्लस ना, सो k + 4 होल स्क्वेअर बनणार ना तो.
बरोबर की नाही. आता करा बरं, दोन्ही साईडला स्क्वेअर केलं कराल तर अंडर रूट कॅन्सल होईल. इथे एक h मायनस ऑफ 5 चा होल स्क्वेअर प्लस k मायनस ऑफ 2 चा होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू h मायनस ऑफ 1 होल स्क्वेअर प्लस k प्लस 4 होल स्क्वेअर. यार k प्लस 4 होल स्क्वेअर. आता पहा स्क्वेअर एक्सपांड करा, यू विल गेट h स्क्वेअर मायनस ऑफ 10h प्लस 25 प्लस k मायनस 2 होल स्क्वेअर म्हणजे काय रे, k स्क्वेअर मायनस ऑफ 4k प्लस 4 दॅट इज इक्वल टू हे a मायनस b होल स्क्वेअर काय रे, h स्क्वेअर मायनस ऑफ 2h प्लस 1 प्लस a प्लस b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर असा बनतो की ना. आता मग मी तुम्हाला सांगतोय पहा, इथला h स्क्वेअर कॅन्सल, हा k स्क्वेअर कॅन्सल. जरा हे इकडे तिकडे करून तुम्हाला h आणि k मधलं काहीतरी एक इक्वेशन मिळतं की नाही. आता मी ते काढत नाहीये बट मी तुम्हाला सांगतोय की हे इकडे तिकडे लाईक हा -2h तिकडे जाईल, देन हा 8k पण तिकडे जाणार, म्हणजे h आणि k मधलं तुम्हाला इथे एक इक्वेशन मिळणार आहे मुलांना, h आणि k मधला. मी तुम्हाला हे सांगतोय की हा या पॉइंटनी या लाईनला पण सॅटिस्फाय केलं पाहिजे, म्हणजे हा पॉइंट इथे टाका डायरेक्टली, h मायनस ऑफ 2 इंटू y च्या जागी k, ओके दॅट इज इक्वल टू -9 करा. h आणि k मधलं आणखीन एक इक्वेशन इथे आहे, h आणि k मधले दोन इक्वेशन आहेत, तर दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह कराल ना, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ h अँड k. अँड h आणि k तर आपल्याला पाहिजे होता रे सेंटर. h आणि k निघाला म्हणजे हा रेडियस पण तुम्हाला निघेल बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो सेंटर पण माहिती, रेडियस पण माहिती, झाला ना विषय. ओके इक्वेशन निघूनच जाईल ना सर्कलचा, बरोबर. नाउ सी नेक्स्ट काय म्हणता पहा, इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट 2,1 अँड टचिंग y एक्सिस ॲट ओरिजिन. बघा काय, पहिले हे 2,1 इथे एक पॉइंट लिहितोय मी, इथून ना सर्कल पास होतो म्हणे. ओके इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट 2,1 अँड टचिंग y एक्सिस ॲट ओरिजिन. हे पहा ओरिजिनला टच करतोय, पहा समजतं का हे, म्हणजे बहुतेक सर्कल हा असा असावा. सर्कल y एक्सिसला जर का ओरिजिनला टच करत असेल मुलांना, सर्कल y एक्सिसला ओरिजिनला जर का टच करत असेल, बरोबर ना, म्हणजे सर्कलचा जो सेंटर असतो ना तो असतो x एक्सिस वरती, हे तुम्हाला समजलं पाहिजे पहिलं. दॅट मीन्स गाईज सेंटर ऑफ सर्कल बी से h, 0. सर्कलचा जो सेंटर आहे ना त्याला आपण h, 0 असं ट्रीट करूया, बरोबर. आता काय विषय पहा पुढे, h, 0 सर्कलचा सेंटर मी बोललो, हा ठीक आहे यार चलो ओके. बट आता विषय इतकाच आहे की h चा व्हॅल्यू कसा फाइंड करायचा. हे पहा सर्कलचं इक्वेशन म्हणजे तुम्हालाही माहिती, x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर, बरोबर की नाही. आता पहा मला इतकं तरी समजलं की हा जो रेडियस आहे तो h आहे. पहा h म्हणजेच रेडियस आहे यार, h म्हणजेच मुलांना रेडियस आहे. मग या रेडियसच्या जागी पण मी hच ठेवेन ना, म्हणजे x स्क्वेअर, बरोबर ना. देन याला एक्सपांड केलं तर -2h(x) प्लस h स्क्वेअर बनणार आहे प्लस y स्क्वेअर बनणार आहे. यार मायनस k ना, k चा व्हॅल्यू तो 0 ना, h, k बरोबर ना, k चा व्हॅल्यू तो 0च बनतो इथे, सोडून द्या त्याला. सो फक्त y स्क्वेअर राहणार आहे, दॅट इज इक्वल टू रेडियस तर hच येणार आहे, रेडियस पण तर hच आहे मुलांना. सो h स्क्वेअर टाकून दिला यार. सो h स्क्वेअर कॅन्सल झाला मुलांना. सो राहतं काय माहिती का, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस ऑफ 2hx अँड दॅट इज इक्वल टू 0 हे असं राहणार आहे. तर विषय इतकाच आहे फक्त इथे की त्या h चा व्हॅल्यू काय यार, h चा व्हॅल्यू जर का मिळाला तर विषय संपला. h चा व्हॅल्यू जर का तुम्हाला मिळाला तर बस संपला विषय, नाही का. मी काय म्हणतो, सर्कल पासेस थ्रू धिस पॉइंट, दॅट मीन्स या पॉइंटने त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाकून द्या, x च्या जागी 2 टाका, 2 चा स्क्वेअर 4, y च्या जागी 1 टाका, 1 स्क्वेअर इज 1, मायनस ऑफ x च्या जागी 2 टाका, 2 into 2 इज 4, 4h and that is equal to 0. So that means 4h value is 5. Okay, that means 2h value is 5/2. Divide by 2 केलं सिंपल, का कारण 2h पाहिजे ना इक्वेशन मध्ये आपल्याला. सो टाकून द्या इथे 5/2. सो इक्वेशन ऑफ सर्कल विल बिकम x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस ऑफ, हे पहा 2h चा व्हॅल्यू 5/2 आहे and that is equal to 0 करा, just multiply by 2 here, 2 नी multiply करा बरं, 2x square plus 2y square minus of 5x and that is equal to 0 is the equation of circle guys. हा आपला सर्कलचा इक्वेशन आहे. मॅच करा कोणता ऑप्शन मॅच होतो पहा. ओके नाव सी, आतापर्यंत ना मुलांना आपण सर्कलचा एक इक्वेशन एक फॉर्मॅट शिकलाय.
कोणता? सेंटर रेडियस फॉर्मॅट शिकलाय आपण. सेंटर रेडियस फॉर्मॅट म्हणजे सेंटर पण दिलेला असायचा, रेडियस पण दिलेला असायचा. तो एक पहिला फॉर्मॅट होता आपला इक्वेशन ऑफ सर्कल. ओके, आता पहा दुसरा फॉर्मॅट किंवा दुसरा फॉर्म बोलूया आपण इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचा दुसऱ्या फॉर्म मधला इक्वेशन जिथे की सर्कलच्या डायमीटरचे एंड पॉइंट्स दिलेले असतात. हे x1 y1 आणि x2 y2 ना मुलांना सर्कलच्या डायमीटरचे एंड पॉइंट्स आहेत, म्हणून आपण याला डायमीटर फॉर्म बोलतो. आता पहा डायमीटर फॉर्म येत जरी नसेल तरी पण तुम्ही सर्कलचं इक्वेशन फाइंड करू शकता. तुम्ही म्हणणार कसं काय? मी म्हणणार सेंटर काढा. तुम्ही म्हणणार कसं काय? अबे सेंटर या दोन पॉइंटचा मिड पॉइंट आहे ना, यूज मिड पॉइंट थेरम आणि सेंटर फाइंड करा. मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती ना तुम्हाला, एक्स कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट इज गिवन बाय x1 plus x2 by 2, x1 plus x2 by 2. सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट इज गिवन बाय y1 plus y2 by 2, y1 plus y2 by 2. असं करायला लागतं. मिड पॉइंट शोधा यार. आता मिड पॉइंटचा काहीतरी कोऑर्डिनेट निघाला तर डिस्टन्स फॉर्म्युलाने हा डिस्टन्स निघणारच ना तुम्हाला. अरे म्हणजे सेंटर पण निघाला आणि रेडियस पण निघाला. सो इक्वेशन तर मिळून जातो यार. म्हणजे भलेही तुम्हाला डायमीटर फॉर्म माहिती नसेल बट तरी पण तुम्हाला सर्कलचं इक्वेशन तिथे मिळणारच आहे. बट स्टील डायमीटर फॉर्म करा, अरे महत्वाचं आहे. पहा सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं, ज्याचं इक्वेशन फाइंड करायचं असतं त्याच्यावरती एक रॅन्डम पॉइंट कन्सिडर करायचा असतो मुलांना. जस्ट कन्सिडर दॅट पॉइंट ॲज x, y. आता मी तुम्हाला असं सांगतोय पहा की x, y येईल असं काहीतरी एक इक्वेशन बनवा. आपल्याला एक गोष्ट माहिती, हा डायमीटर असेल तर हा सेमी सर्कल आहे. हा सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल मधला अँगल हा 90 डिग्री असतो. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर देन m1 into m2 हॅज टू बी -1. समजतं ना तुम्हाला? दोन लाईन जर का परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा जो प्रोडक्ट असतो तो -1 असतो. मग मी इथे लिहू का? स्लोप ऑफ से फॉर एक्झाम्पल याला मी ए पॉइंट बोलतो, याला मी पी पॉइंट बोलतो, याला मी से फॉर एक्झाम्पल सी पॉइंट बोलतो. ओके, सो स्लोप ऑफ AP इंटू स्लोप ऑफ PC इट शुड बी -1. एपीचा स्लोप काय रे बाबा? y2 minus y1, y minus y1 बाय x2 minus x1, x minus of x1 इंटू PC चा स्लोप काय? y2 minus y1 is y minus y2 डिवाइड बाय x2 minus x1. समजतं ना? x2 minus x1 and that is equal to -1. आता इथे पहा ना तुम्ही ब्रॅकेटमध्ये y minus of y1 into y minus of y2 is equal to, हा इकडे जाऊन मायनस बनणार आहे नाही का? सो मायनस ऑफ x minus of x1 into x minus of x2. काही नाही रे, हे मायनस जो आहे तो तिकडे आला की प्लस बनतो, सिंपल. सो x minus of x1 into x minus of x2 प्लस y minus of y1 into y minus of y2 इट इज इक्वल टू 0. हे मुलांना इथे 0 आहे पहा, बरोबर. सो हा आहे पहा इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डायमीटर फॉर्म. हा डायमीटर फॉर्म मधला सर्कलचा इक्वेशन आहे. ओके, समजतं का पहा मुलांना? सोपं एकदम. x1 y1 x2 y2 हे डायमीटरचे एंड पॉइंट्स आहेत. x1 y1 x2 y2. काही नाही करायचं. x minus x1 x minus x2 प्लस y minus y1 y minus y2 इज इक्वल टू किती करायचं रे तिकडे? 0 करायचं, 0. ओके, सो हा आपला मुलांना डायमीटर फॉर्म आहे पहा. नोट्स काढलेच असतील व्यवस्थित. ओके, नाउ सी find equation of a circle having 2,3 and 5,7 as end points of diameter. हे पहा 2,3 ओके and 5,7. 5,7 खूप सोपं आहे. काय होतं रे डायमीटर फॉर्म? x minus of x1 into x minus of x2 प्लस करा y minus of y1 into y minus of y2 and is equal to 0 करा. रे is equal to 0 करा मुलांना. is equal to काय करा? 0 करा. तर आता पहा मग x1 y1 x2 y2. okay, x1 y1 x2 y2. so x minus of x1, okay, x minus of x2 plus y minus of y1 y minus of y2 okay is equal to 0 करायचं. सिंपल यार, कराल ना, हे मल्टिप्लिकेशन होईल ना तुमच्याने. x into x x square, x into -5 5x होईल ना मल्टिप्लिकेशन. किंवा असं जरी सोडाल तरी काही लोड नाही यार. ओके, काही प्रॉब्लेम नाही. जाऊ मग मी पुढे. पाहता काय म्हणता इथे. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विच पासेस थ्रू 1,0 and 0,1 and has its radius as small as possible. हे पहा रे, दोन पॉइंट मधून सर्कलला जर का पास करायचं असेल तुम्हाला आणि रेडियस as small as possible जर का पाहिजे असेल, म्हणजे दोन पॉइंट मधून पास करा. मी म्हणतो ठीक आहे, या 2 पॉइंट मधून पास करतो. पहा, या 2 पॉइंट मधून पास करा. ठीक आहे, केला बरोबर. या 2 पॉइंट मधून पास करा, केला.
अरे मोठे सर्कल बनत आहे, तुम्हाला तर छोट्यातलं छोटं सर्कल पाहिजे ना, रेडियस ॲज स्मॉल ॲज पॉसिबल पाहिजे ना. सो मला असं वाटतं की दोन पॉईंटमधून सर्कल पास करा. छोट्यातला छोटा सर्कल तेव्हाच बनवू शकतो वेन these two points are end points of diameter. म्हणजे ते जेव्हा डायमीटरचे एंड पॉइंट्स असतील असा सर्कल जर का तुम्ही इथे ऍडजस्ट केला, पहा ना, या सर्व सर्कलमधून सर्वात छोटा सर्कल तो रेडवाला सर्कलच दिसतोय ना, बरोबर ना. म्हणजे मुलांना या दोन पॉईंट मधून सर्कल पास करवायचे तुम्हाला, 1,0 1,0 आणि 0,1, आणि छोट्यातला छोटा सर्कल पाहिजे म्हणजे ते डायमीटरचे एंड पॉइंट असले पाहिजे. असं काहीतरी करा आणि सर्कल ड्रॉ करा. सो x1 y1 x2 y2. तर मग पहा आता सर्कलचा जो इक्वेशन असणार आहे, ओके, हे थोडंसं रब करतोय. यस, इक्वेशन ऑफ सर्कल काय असतं रे बाबा, सर्कलचं इक्वेशन काय आहे माहिती तुम्हाला, x मायनस ऑफ x1 इंटू x मायनस ऑफ x2 प्लस y मायनस ऑफ y1 इंटू y मायनस ऑफ y2 इज इक्वल टू 0. हे या सर्कलचं इक्वेशन असणार आहे डायमीटर फॉर्ममध्ये. आता तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, x1 x2 y1 y2, x1 x2 y1 y2 या सर्व गोष्टी माहिती आहेत, टाकून द्यायचं, इक्वेशन फाइंड करायचं. ओके, इतकंच आहे पहा इथे. नाउ सी नेक्स्ट काय म्हणता पहा, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन. बघा काय, सर्कल ओरिजिन मधून पास होतो म्हणजे 0,0 मधून पास होतो. म्हणलं ठीक आहे. अँड हॅव्हिंग इंटरसेप्ट 4 and -5 ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, पहा मुलांना, सर्कल पासेस थ्रू ओरिजिन, x इंटरसेप्ट इज 4, ठीक आहे, 4,0, y इंटरसेप्ट इज -5, ओके, मीन्स 0,-5. म्हणजे बेसिकली या 3 पॉईंट मधून सर्कल पास करवायचा आहे ना. मग मी काय म्हणतो, हे तर डायमीटरचं, हा ना मुलांना डायमीटरचं. तुम्ही म्हणणार कसं काय, अरे हा अँगल 90 आहे ना सेमी सर्कल मधला, म्हणून हा डायमीटर आहे. एक्स आणि वाय ऍक्सिस मधला अँगल 90 हे तर जग जाहीर आहे, बरोबर. सर्कल या 3 पॉईंट मधून पास होतं, पण तरी पण हे 2 पॉईंट जे आहेत ना याच्यावरतीच फोकस करायचं तुम्हाला. हे जे 2 पॉईंट्स आहेत ना मुलांना, हे डायमीटरचे एंड पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. दीज आर दी एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर गाइस. सो या सर्कलचं तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं, आणि आतापर्यंत आपण तेच केलं. अरे डायमीटर फॉर्म मध्ये सर्कलचं इक्वेशन काय असतो, x मायनस ऑफ x1 x मायनस ऑफ x2 प्लस y मायनस ऑफ y1 y मायनस ऑफ y2 इज इक्वल टू 0 ना. हे पहा रे, x1 y1 x2 y2, बस ज्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत टाकून द्या, सॉल्व करा, मल्टिप्लिकेशन करा, इक्वेशन तुमच्या हातात तयार आहे, बरोबर. तर पहा आता पुढे काय म्हणतात. आणखीन एक डायमीटर फॉर्म मधला क्वेश्चन बघा, थोडंसं लेंदी, हा MST CT मध्ये पण आलेला क्वेश्चन आहे बरं हा. इफ y इज इक्वल टू 2x इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. एक सर्कल आहे, सर्कलचं इक्वेशन काय माहिती का, x² प्लस y² मायनस ऑफ 10x इज इक्वल टू 0. पारे सर्कलचा हा इक्वेशन आहे, ओके. यानंतर एक लाईन आहे म्हणे y इज इक्वल टू 2x. हे पहा मुलांना, y इज इक्वल टू 2x, y इज इक्वल टू 2x, ओके. अरे डायमीटर असल्यासारखं दिसत आहे, अशी लाईन नाही आहे ती. एक मिनिट मुलांना फक्त, येस, पहा मुलांना, एक लाईन आहे अरे, ओके. काय y इज इक्वल टू 2x अशी लाईन आहे, पहा y इज इक्वल टू 2x अशी एक लाईन आहे, ओके. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ दिस कॉर्ड ॲज अ डायमीटर. हा जो लाईन आहे तो बेसिकली या सर्कलचा कॉर्ड आहे. अशा सर्कलचं इक्वेशन फाइंड करा बोलतात ते, अशा सर्कलचं इक्वेशन फाइंड करा म्हणतात मुलांना ते, ओके. सच दॅट दिस कॉर्ड ऍक्ट्स एज अ डायमीटर ऑफ दॅट न्यू सर्कल. म्हणजे ही जी कॉर्ड आहे ना रे, ही कॉर्ड ऍक्च्युअली डायमीटर असली पाहिजे त्या नवीन सर्कलची. म्हणजे समजतं तुम्हाला, हा रेड वाला सर्कल जो आहे ना, पण रेड सर्कलचा डायमीटर आहे हा ब्लू लाईन, बरोबर. सो अशा रेड सर्कलचं आपल्याला इथे इक्वेशन फाइंड करायचं मुलांना. हे तेव्हाच फाइंड करू शकता जेव्हा तुम्हाला हा पॉईंट आणि हा पॉईंट माहिती आहे. हे दोन्ही पॉईंट मुलांना तुम्हाला माहिती असले पाहिजे, तर मग कुठे जाऊन तुम्ही या रेड सर्कलचं इक्वेशन फाइंड करू शकता, नक्कीच फाइंड करू शकता. येस स्टुडंट्स, तर आता काय विषय पहा, दीज आर दी इंटरसेक्शन पॉइंट. हे ब्लू लाईन आणि येलो सर्कल,
ब्लू लाईन आणि येलो सर्कलचा तो इंटरसेक्शन पॉईंट आहे. आणि तुम्हालाही माहिती की इंटरसेक्शन पॉईंट कसं फाइंड करायचं असतं. दोन्ही इक्वेशनला ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट मिळत असतो. म्हणजे हा लाईन आणि हा सर्कल या दोघांना तुम्ही सॉल्व्ह करा ना सायमल्टेनियसली, तेव्हा मग कुठे जाऊन तुम्हाला तो इंटरसेक्शन पॉईंट मिळत असतो मुलांना. मग मी एक काम करतो, हा जो y02x आहे ना इथल्या y मध्ये टाकतो. पहा काय, इक्वेशन ऑफ सर्कल इज x स्क्वेअर प्लस इन्स्टेड ऑफ y स्क्वेअर y च्या जागी 2x टाकणार आहे मी, 2x टाकणार आहे. सो y स्क्वेअर मायनस ऑफ 10x इज इक्वल टू 0 करतोय मी इथे. ओके, दॅट मीन्स x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर मायनस ऑफ 10x इज इक्वल टू 0. दॅट मीन्स 5x स्क्वेअर मायनस ऑफ 10x is equal to 0. Take 5x common here. x minus of 2 is equal to 0 बनतो पहा मुलांना. म्हणजे either x is equal to 0, एकतर x is equal to 0 असला पाहिजे, नाहीतर x is equal to 2 असला पाहिजे. सिंपल. म्हणजे x is equal to काय रे, कलर चेंज करतोय. हे पहा, एकतर x is equal to 0 असला पाहिजे, बरोबर ना, नाहीतर x is equal to काय असला पाहिजे, 2 असला पाहिजे. जर का x ची व्हॅल्यू 0 असेल तर 0 into 2 is 0, म्हणजे y चा पण व्हॅल्यू 0 होईल. बट x ची व्हॅल्यू जर का 2 असेल, 2 into 2 is 4, दॅट मीन्स y चा व्हॅल्यू मुलांना 4 होईल. 4 किती होईल पहा, 4 होतं. तर काय समजलं मग हे तुम्हाला. तर आता मग करायचं काय माहिती का, हे एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर कन्सिडर करून या रेड सर्कलचं तुम्हाला इक्वेशन फाइंड करायचं बाय युजिंग डायमीटर फॉर्म. आपण आता जो फॉर्म केला होता ना डायमीटर फॉर्म, तर डायमीटर फॉर्मचाच यूज करून या रेड सर्कलचं तुम्हाला इथे इक्वेशन फाइंड करायचं आहे मुलांना. ओके, आय होप तुम्ही ते करू शकणार व्यवस्थित एकदम. पाहता याचा पण खूप जास्त यूज होणार आहे पुढे. सर्वात जास्त ऍक्च्युली याचाच यूज होतोय. आत्ता जे काही आपण शिकणार आहेत ना हे जनरल फॉर्म, याचाच सर्वात जास्त यूज होणार आहे. पहा थोडंसं आता आरामात करूया, व्यवस्थित एकदम नीट समजून घ्या काय जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. जनरल इक्वेशन ऑफ सर्कल हे पहा, आपण आत्तापर्यंत असं शिकलेलं आहे की सर्कलचा सेंटर जर का h, k असेल आणि सर्कलचा रेडियस जर का r असेल मुलांना, then equation of circle is given by, अशा सर्कलचा इक्वेशन इज गिवन बाय x minus of h whole square, y minus of k whole square, and that is equal to r square. x minus h whole square, y minus k whole square, and that is equal to r square is the equation of circle, guys. हा ना आपला सर्कलचा इक्वेशन असेल यार. म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. जर एक्सपांड केलं तर काय होतं पहा, a minus b whole square एक्सपांड करा बरं, a square minus twice ab plus b square, a minus b whole square, a square minus twice ab plus b square, r square ला r square आहेच आहे, काही विषयच नाही आणखीन. बरोबर, मी म्हणलं ठीक आहे चलो थोडंसं ग्रुपिंग करतोय मी. हे पहा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर आणि हे वाय स्क्वेअरचा ग्रुप, त्याच्यानंतर एक्स वाला लिहिला, त्याच्यानंतर वाय वाला लिहिला, त्याच्यानंतर एंडला जाऊन मी सर्व कॉन्स्टंट लिहिले, म्हणजे एच स्क्वेअर, के स्क्वेअर आणि तो आर स्क्वेअर इकडे येऊन मायनस आर स्क्वेअर, एंडला लिहिले कॉन्स्टंट. समजतं तुम्हाला मुलांना, एंडला काय लिहिलेलं आहे आपण, कॉन्स्टंट लिहिलेलं आहे. यस, तर मग हा जो काही इक्वेशन तुम्हाला दिसतोय अरे, हा आपल्या सर्कलचा इक्वेशन. सेंटर रेडियस फॉर्मच आहे ऍक्च्युली तो. सेंटर h, k होता, रेडियस r होता, त्याच फॉर्मला जरा एक्सपांड करून असा आलाय. म्हणजे सेंटर रेडियस फॉर्म ज्यावेळेस तुम्ही यूज करता, इक्वेशन फाइंड करता, हर एक इक्वेशन ऑफ सर्कल हे याच फॉर्मॅटमध्ये येतं एंडला जाऊन. बरोबर, याच फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे तुम्हाला सर्कलचं इक्वेशन एंडला जाऊन. बरोबर, आता मला काय सांगायचं जरा नीट बघा काय. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर, इन्स्टेड ऑफ -2h आय विल सबस्टिट्यूट 2g. -2h जागी 2g टाकलाय का, थोडंसं मायनस नाही पाहायचंय मला, दिसायला थोडंसं बरं दिसतं ना असं प्लस 2g. इन्स्टेड ऑफ -2k 2f टाकलाय, काहीतरी वेगळा कॉन्स्टंट आहे. आणि हे जे आहे ना रे, हे एवढं भलं मोठं कॉन्स्टंट, त्याला लिहिलंय मी c. बरोबर ना, म्हणजे सांगायचं इतकंच आहे मला की सर्कलचा जो इक्वेशन असतो, सेंटर रेडियस फॉर्म मधला सर्कल जो होता तोच एकदम बेसिक सर्कलचा इक्वेशन होता, त्याला एक्सपांड केल्यानंतर हे असं आलं. आणि यालाच थोडंसं शॉर्टकटमध्ये हे कॉन्स्टंटच राहणार ना काहीतरी, त्याला c लिहिलं. इथे प्लस लिहायचं होतं म्हणून -2h ला 2g लिहिला, -2k ला 2f लिहिला, इतकंच चेंज केलं. आता इथून कन्क्लूड काय करायचं आपल्याला, कोणतंही सर्कलचं इक्वेशन याच फॉर्मॅटमध्ये येत असतो, याच फॉर्मॅटमध्ये बनतो मुलांना. कोणत्याही सर्कलचं इक्वेशन मुलांना याच फॉर्मॅटमध्ये बनतो. बघा काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1च पाहिजे, वाय स्क्वेअर कोइफिशियंट पण 1च पाहिजे. बरोबर, किंवा समजा दोन्ही साईडला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4x स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस 8gx बनेल. पण सांगायचं मला असं की एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तोच वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट असला पाहिजे.
बरोबर. एक्स वाला टर्म असतो, वाय वाला टर्म असतो, कॉन्स्टंट वाला टर्म असतो, इतकंच असतं पहा सर्कलच्या इक्वेशनमध्ये. हे तुम्ही आधी समजून घ्या. म्हणजे कोणताही सर्कल जो असेल ना त्याला एक्सपांड केलं तर असाच बनणार आहे. मग समजा असा सर्कल दिला, अशा सर्कलचं इक्वेशन दिलं समजा. आता मला काय सांगायचं थोडंसं नीट बघा. काय मी तुम्हाला सांगतोय की सर्कल, इक्वेशन ऑफ सर्कल बी से x - 3 होल स्क्वेअर प्लस 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 y - 4 होल स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. मी तुम्हाला हे असं सांगतो यार, बरोबर ना. यार हे आपलं सर्कलचं इक्वेशन आहे. फाईन. मग मी तुम्हाला विचारतो व्हॉट इज द सेंटर अँड व्हॉट इज द रेडियस ऑफ दिस सर्कल. या सर्कलचं सेंटर पण सांगा, या सर्कलचं रेडियस पण तुम्ही सांगा मला. मग तुम्ही काय विचार करणार, अरे सर्कलचं इक्वेशन तर x - h होल स्क्वेअर प्लस y - k होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर असतो की नाही. मग कम्पेअर करा बरं. h चा व्हॅल्यू 3 बनेल, k चा व्हॅल्यू 4 बनेल, r चा व्हॅल्यू 5 बनेल. समजतं का हे. मग सांगू शकतो आपण की सेंटर हे 3,4 आहे आणि रेडियस हे 5 आहे मुलांना, बरोबर ना. हे आपण डायरेक्टली सांगू शकतो हे पाहून असं. पण समजा हा जो इक्वेशन होता ना सर्कलचा, याला जर का एक्सपांड करून दिलं असतं, एक्सपांड म्हणजे a - b चा होल स्क्वेअर एक्सपांड करून, a - b चा होल स्क्वेअर एक्सपांड करून, हे सर्व एक्सपांड करून दिलं असतं, जसं की बहुतेक इथे दिलंय. पण हे एक्सपांड करून दिला वाटतं ना तो. एक काम करा ना, तुम्ही याला एक्सपांड करा, काहीतरी भला मोठा इक्वेशन येईल अशा फॉर्मॅटमध्ये, आणि मग विचार करा की सेंटर कसा फाइंड केला गेला पाहिजे. आता हे सोपं आहे रे, हे डायरेक्टली अशा फॉर्मॅटमध्ये म्हणून डायरेक्टली कंपॅरिझननी तुम्हाला समजतं HK आणि R चा व्हॅल्यू, बरोबर ना. पण जर का एक्सपांड करून दिलं गेलं, याला एक्सपांड करून जर का दिलं गेलं तर मग थोडासा विषय गंभीर बनतो, बरोबर ना. तेच आपल्याला शिकायचं आहे की जर का हे असं एक्सपांड करून दिलं गेलं तर सेंटर आणि रेडियस कसं फाइंड करायचं फास्ट. मग समजलं ना आपल्याला की सेंटर रेडियस फॉर्म मधला हा जो इक्वेशन होता एक्सपांड केलं की असाच येणार आहे. मी म्हणलं ठीक आहे, आलाय असा. पुढे काय करायचा विषय माहिती का, काय केलं रे तुम्ही -2h ला तुम्ही 2g लिहिला, म्हणजे h चा व्हॅल्यू -g. म्हणलं ठीक आहे. -2 केलं 2f लिहिला, -2 केलं 2f लिहिला, 2 कॅन्सल म्हणजे k चा व्हॅल्यू -f. म्हणलं ठीक आहे यार. c च्या जागी तुम्ही काय लिहिलं, c च्या जागी तुम्ही h² + k² - r² च्या जागी c लिहिलं ना. सो c इज इक्वल टू h म्हणजे काय, हे बघा h² म्हणजे -g², -s² प्लस असतो g², k चा स्क्वेअर म्हणजे f चा स्क्वेअर, -r² तर आहेच आहे. मग r² जातो इकडे, c येतो इकडे. मग r² चा व्हॅल्यू बनतो g² + f² - c. अरे म्हणजे रेडियसचा व्हॅल्यू बनतो √g² + f² - c. सेंटर h, k असतं की नाही, सेंटर h, k असतो की नाही, h, k गाईज सेंटर असतो की नाही. आणि मग पहा बरं जरा सेंटर काय बनतो पहा बरं. सेंटर इज -g, -f हा बनतो ना सेंटर. -g, -f हा सेंटर बनतो. आणि रेडियस काय बनतो पहा सर्कलचा, √g² + f² - c हा मुलांना सर्कलचा रेडियस बनतो, बरोबर ना. तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात मुलांना जनरल इक्वेशन ऑफ सर्कलमध्ये. मी परत तेच सांगतो पहा, कोणताही सर्कल असू द्या सेंटर रेडियस मधला एक्सपांड केलं की असाच बनतो, बरोबर. असाच बनतो एक्सपांड केल्यानंतर. आता जर का इक्वेशनच अशा फॉर्मॅटमध्ये दिलं, या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन दिलं तर समजायला सोपं आहे की h, k सेंटर आणि r रेडियस आहे. बट या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक्सपांड केलेल्या फॉर्मॅटमध्ये जर का इक्वेशन दिलं तर मग जरा विषय अवघड बनतो. मग तर आपण पाहिलं आता हे नाही का, आता सेंटर सर्कलचा सेंटर असतो h, k. आता h आणि k चा व्हॅल्यू हा -g -f आहे. मग समजून घ्या यार, -g, -f इज द सेंटर ऑफ सर्कल अँड रेडियस ऑफ सर्कल इज √g² + f² - c. या गोष्टी मुलांना तुम्हाला पाठ असला पाहिजे. परत रिपीट तेच करतोय मी. h, k इज द सेंटर, -g, -f इज द सेंटर अँड रेडियस ऑफ सर्कल इज गिव्हन बाय √g² + f² - c. हा मुलांना सर्कलचा रेडियस असतो. ओके. आता मग समजा जर का तुम्हाला या सर्कलचा सेंटर आणि रेडियस विचारलाय, मग एक काम करायचं यार, स्टँडर्ड फॉर्म काय आहे तो आहे, हे पहा, हे हा स्टँडर्ड फॉर्म x² + y² + 2x + 2fy + c = 0, बरोबर आहे का. x² + y² नाही, इथे 2x² आहे. कशाला जोगी नाही का, 2 ने डिवाइड करा. सो इज 2x² / 2 + 2y² / 2 + 4x/2 - 6y/2 + 4/2 = 0. सो लिहा बरं याला जरा, x² + y² + 2x - 3y
प्लस 2 इज इक्वल टू 0. सो हा इक्वेशन आहे अरे सर्कलचा, हे दिलेल्या सर्कलचा हा इक्वेशन आहे. कंपॅरिझन करा बरं, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर. 2g व्हॅल्यू इज 2, समजतं का? 2g व्हॅल्यू इज 2, दॅट मीन्स g व्हॅल्यू इज 1. म्हणून ठीक आहे चलो. 2f व्हॅल्यू इज -3. 2f व्हॅल्यू हा मुलांना -3 आहे, म्हणजे f चा व्हॅल्यू मुलांना -3/2 आहे. म्हणलं ठीक आहे यार चलो. c चा व्हॅल्यू 2 आहे यार, c चा व्हॅल्यू 2 आहे. बरोबर. काय शोधायचं तुम्हाला? तुम्हाला सेंटर आणि रेडियस शोधायचं आहे, बरोबर ना? एक तर गोष्ट क्लिअर आहे यार, सेंटर तर सोपं आहे. सेंटर मीन्स मुलांना -g, -f. g1 नाही तर -g -1 असणार आहे. सो -1 -g, -f. हे पहा मायनस साइन इथे येतो. सो -f तर 3/2 बनणार आहे. -f तर मुलांना 3/2 बनणार आहे. दॅट मीन्स सेंटर हा जो आहे ना मुलांना, तो आहे पहा -1, 3/2. हा सेंटर आहे या सर्कलचा. आता तुम्हाला वाटेल यार रेडियस किती आता? r इज इक्वल टू √g² प्लस f² -c. हा मुलांना रेडियसचा व्हॅल्यू आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g? g चा व्हॅल्यू 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1 प्लस f² म्हणजे याचा स्क्वेअर, -3/2 चा स्क्वेअर इज 9/4. ओके. c चा व्हॅल्यू किती आहे पहा? c चा व्हॅल्यू मुलांना -2 आहे. करा बरं हे कॅल्क्युलेशन. हा 4 इथे जातो, 4 इथे पण जातो. काय बनणार आहे? √4 + 9 -8. बरोबर ना? डिवाइड बाय 4 आहेच आहे परत. बरोबर. तर हा √5 डिवाइड बाय हा 4 बाहेर आला की 2 बनतो पहा. √5/2 हा मुलांना त्या सर्कलचा रेडियस बनतोय. बरोबर ना? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पहा पुढचा सम काय म्हणताय पहा. इफ वन एंड ऑफ डायमीटर ऑफ सर्कल बी 3,4. हा जो सर्कल आहे ना, हे घ्या, हा सर्कल जो आहे ना, या सर्कलच्या डायमीटरचा एक एंड हा 3,4 आहे असं ते म्हणतात. बरोबर. देन द अदर एंड काय असणार आहे? देन द अदर एंड इज, ऑप्शन देतात ते तुम्हाला. दुसरा एंड काय असणार आहे? मी एक काम करतो ना, सेंटर काढूया ना आपण. सेंटर काढण्यावरती थोडंसं आपण लक्ष देऊया. त्यांना सेंटर का काढायचा? मला असं वाटतं सेंटर जर का तुम्ही काढला तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की सेंटर इज अ मिड पॉइंट ऑफ दीज 2 पॉइंट्स. बरोबर ना? मग मिड पॉइंट थेरम यूज करून मे बी हा पॉइंट माहिती, तो पॉइंट माहिती, तर हा पॉइंट पण निघणार आहे तुम्हाला. जर बघा बरं, इक्वेशन ऑफ गिवन सर्कल इज x² + y² -4x -6y + 11 इज इक्वल टू 0. अरे बट सर्कलचा स्टँडर्ड फॉर्म इज x² + y² + 2gx + 2fy plus c is equal to 0. So just by comparison 2g value is -4, 2g value मुलांना -4 आहे. मी म्हणलं ठीक आहे. 2f value -6 आहे, 2f value मुलांना -6 आहे, c value हा 11 आहे. मी म्हणलं ठीक आहे यार चलो ओके. तर तुम्हाला समजतं का? g चा व्हॅल्यू हा -2 आहे इथे, f चा व्हॅल्यू -3 आहे आणि सेंटर तर माहिती -g, -f असतो. मायनस तिकडे टाका, -g is 2, -g, -f is 3 here. सो 2,3 हे मुलांना सेंटर आहे. तर तुम्हाला शोधायचा हा वाला पॉइंट. मी म्हणतो हा वाला पॉइंट x, y, x + 3 बाय 2 इज इक्वल टू 2. हे पहा, x1 + x2 बाय 2 इज इक्वल टू मिड पॉइंटचा x कोऑर्डिनेट. बरोबर ना? सिमिलरली y1 + y2 बाय 2 इज मिड पॉइंटचा y कोऑर्डिनेट आहे. हे टाका बरं, 2 × 2 इज 4 ना. सो x व्हॅल्यू 1 बनणार आहे यार, x व्हॅल्यू 1 बनणार आहे मुलांना. हे पहा 2 टाका इथे, 6 बनणार आहे. 6 -4 is 2. सो y चा व्हॅल्यू किती? 2 बनणार आहे. अरे सो 1,2 हा जो आहे ना पॉइंट मुलांना, 1,2 दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा आपला इथे आन्सर असणार आहे. सो अदर एंड इज बेसिकली 1,2. ओके. जाऊ मग मी पुढे. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय. सेंटर अँड द रेडियस ऑफ सर्कल. सर्कल काय रे? 2x² + 2y² -x इज इक्वल टू 0. ओके. पहा स्टँडर्ड सर्कल मध्ये x² y² असतं, 2 2 नसतं असं नाही का. सो जस्ट डिवाइडेड बाय 2 हियर. सो 2x² 2 करा प्लस 2y² 2 करा -x डिवाइड बाय 2 करा इज इक्वल टू 0 करा. सो यू विल गेट x² + y² -x/2 प्लस y नाही आहे म्हणजे 0y लिहितो, प्लस कॉन्स्टंट पण नाही आहे म्हणजे 0 लिहितो इज इक्वल टू 0. बट स्टँडर्ड फॉर्म लिहा बरं इथे, x² + y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर ना? सो जस्ट बाय कंपॅरिझन 2g चा व्हॅल्यू मला ना -½ आहे, हाफ. समजतं का? 2g चा व्हॅल्यू -½ आहे म्हणजे मुलांना g चा व्हॅल्यू हा -1/4 आहे. ओके. 2f चा व्हॅल्यू मुलांना 0 आहे. ओके, लिहू इथे मी 2f चा व्हॅल्यू मुलांना 0 आहे म्हणजे f चा व्हॅल्यू पण 0च असणार आहे. तुम्हाला सेंटर विचारतायत ना, सेंटर तर तुम्हालाही माहिती -g, -f असतं की नाही. -g,
मायनस ऑफ एफ असतो की नाही. सो मायनस ऑफ जी इज 1/4, मायनस ऑफ एफ इज 0. सो 1/4, 0. ओके, 1/4, 0 एकच तर ऑप्शन आहे 1/4, 0. ऑप्शन नंबर बी. रेडियस पण विचारतायत बट ऑप्शन आपल्याला आलाय आता तिथे. रेडियस हवं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. रेडियसचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू √g² + f² -c. मला असं वाटतं जीचं व्हॅल्यू बहुतेक तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल, जी आणि एफचं व्हॅल्यू. सीचं व्हॅल्यू बस तुम्हाला इथे 0 टाकायचं, कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला मिळूनच जाणार आहे तसं रेडियसचा व्हॅल्यू पण. येस स्टुडंट्स, मग मी जाऊ का पुढे. हा आपला जनरल इक्वेशन आहे बरं सर्कलचा. थोडंसं नाव आता हे असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय समजा सर्कलचं इक्वेशन नाव x² + y² + 4x - 6y + 6 = 0 असं काहीतरी दिलं असं समजा तुम्ही, नाही का. आता मी काय सांगतोय नीट पहा. काय सेंटर जर का फाइंड करायचं असेल ना, ते उगाच नका लिहित बसू तो स्टँडर्ड इक्वेशन आणि जीला कम्पेअर करा, एफला कम्पेअर करा, जीचा व्हॅल्यू फाइंड करा, एफचा व्हॅल्यू फाइंड करा, मग -g -f करा. नका करू. एक्सच्या सोबत कोण आहे पहा 4, त्याचा हाफ करा 2 आणि त्याचा रिव्हर्स साइन करा -2. वायच्या सोबत कोण आहे पहा -6, त्याचा हाफ करा -3, -3चा रिव्हर्स साइन करा +3. लिहून टाका बस. सो हाच सेंटर आहे मुलांना, हाच सेंटर आहे. इतकं समजून घ्या तुम्ही, बरोबर. पहा आणखीन पुढे पहा, x² + y² + 2gx + 2fy + c = 0. हा जो इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन मुलांना सर्कलचं इक्वेशन रिप्रेझेंट करतो इफ अँड ओनली इफ g² + f² - c शुड बी ग्रेटर दॅन 0. हे असं असेल तरच सर्कल रिप्रेझेंट करतो तो. तुम्ही म्हणणार असं का? अरे कारण की रेडियसचा फॉर्म्युला आहे ना, √g² + f² - c. हा रेडियसचा फॉर्म्युला आहे की नाही. आतमधली गोष्ट जर का निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचा अंडररूट थोडी ना निघतो. अरे म्हणजे रेडियसच एक्झिस्ट नाही करत ना, समजतं का. आतमधली गोष्ट जर का 0 असेल, अबे रेडियस 0 म्हणजे काय, सर्कल आहे का तो, समजतं का तुम्हाला. हे म्हणजे आतमधली गोष्ट इट शुड बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असली पाहिजे, म्हणजे काही ना काही रेडियसचा व्हॅल्यू आला पाहिजे, मग असं तो सर्कल असला पाहिजे असतो, नाही का. सो सर्कल हा इक्वेशन सर्कल असण्यासाठी गाईज g² + f² - c इट शुड बी ग्रेटर दॅन 0. तो 0 पेक्षा जास्त असेल तरच हे पॉसिबल असतं. ओके, पहा पुढे काय विषय. लोकस ऑफ सेंटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 2, ओके, विच रोल्स आउटसाइड दी सर्कल. या सर्कलच्या आउटसाइडला तो रोल करतोय असं म्हणतात ते. बघा या सर्कलचं सेंटर काय माहिती का, या सर्कलचं सेंटर एक्सच्या सोबत -4, त्याचा हाफ करा -2, त्याचा रिव्हर्स साइन दॅट इज +2. ओके, वायच्या सोबत -6, त्याचा हाफ करा -3, त्याचा रिव्हर्स करा +3. सो हे सेंटर तर 2,3 हे मान्य आहे आपल्याला. जर या सर्कलचा रेडियस फाइंड करा बरं. त्या सर्कल पहिले बघा करायचं काय. लोकस ऑफ सेंटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 2 युनिट्स विच रोल्स आउटसाइड द गिवन सर्कल. हे पहा, हे गिवन सर्कल आहे. या गिवन सर्कलच्या आउटसाइडला पेरिफेरीला एक सर्कल आहे, 2 युनिटचा रेडियस आहे, बरोबर ना. 2 युनिटचा रेडियस आहे असा एक सर्कल आहे जो की रोल करतोय, जो की असा गोल 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 रोल करतोय, बरोबर. मग लोकस ऑफ सेंटर, त्याच्या सेंटरचा लोकस फाइंड करायचा आहे. मग तुम्ही सांगा बरं, हा जर का सर्कल असा रोल करत असेल याच्यावरती, ओके, तर सेंटर जो आहे तो सेंटर तर हा असा एक सर्कल ट्रेस करायला ना, डॉटेड सर्कल दिसतो का तो, बरोबर. सो सेंटर तो डॉटेड सर्कल ट्रेस करणार आहे. दॅट मीन्स त्या सेंटरचं आपल्याला इथे इक्वेशन फाइंड करायचं आहे. म्हणजे डॉटेड सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं मुलांना, हे समजून घ्या तुम्ही. या डॉटेड सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं. मला असं वाटतं की सर्कलचं इक्वेशन म्हणजे कसं फाइंड करू शकत असतो, सेंटर माहिती पाहिजे. x - h² प्लस y - k² अँड दॅट इज इक्वल टू r². हे पहा, डॉटेड सर्कलचा आणि या व्हाईट सर्कलचा सेंटर दोघांचा सेम असला पाहिजे. सेमच आहे ना सर्कलचं सेंटर 2,3. मग इथून मी सेंटर काढला 2,3, तो कॉपी केला, बस रेडियस शोधायचा. मी काय म्हणतोय, या सर्कलचा व्हाईट सर्कलचा रेडियस काढा आणि तिथे हे 2 ऍड करा. व्हाईट सर्कलच्या रेडियस मध्ये मुलांना 2 ऍड करा, तुम्हाला डॉटेड सर्कलचा रेडियस मिळणारच आहे ना मग, बरोबर की ना. तर मग पहा यार, आता रेडियस काय असतो रे, √g² + f² - c. पहा हे 2g आहे, -4 हा 2g आहे, म्हणजे g - 2चा स्क्वेअर म्हणजे 4 बनणार आहे.
2f मायनस 6 आहे म्हणजे f मायनस 3 आहे. मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे 9 बनणार. मायनस ऑफ c व्हॅल्यू इज मायनस ऑफ 12 इयर. हे जर कराल तर यू विल गेट रेडियस व्हॅल्यू ॲज 5. बरोबर. मग हे व्हाईट कलरच्या सर्कलचं रेडियस 5 आहे प्लस ते 2 करा म्हणजे 7 बनणार आहे. टाकून द्या 7 इथे. सो इज इक्वल टू 7 स्क्वेअर करा. हे आणि हे इथे ॲज इट इज नोट करा. So guys, this is the equation of locus of center of that circle of radius 2 which is rolling on the white circle. Okay? जाऊ पुढे. पहा नेक्स्ट. आता काय विषय? Find equation of a circle passing through 3 points. 3 पॉइंट मधून मुलांना पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं. ओके, 3 पॉइंट मधून पास होणाऱ्या सर्कलचं इक्वेशन मुलांना आपल्याला इथे फाइंड करायचं. तर बघा यार, आता याचे खरे तर 2 वेज आहेत, त्यातला एक वे मी तुम्हाला इथे सांगतोय. ओके, काही नाही अरे, सर्कलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी पहिले सेंटर माहिती पाहिजे. रेडियस तुम्हाला पहा, पासिंग पॉईंट तर त्यांनी दिलंच आहे तुम्हाला -2,2 याला ए बोलतोय. देन एक बी पण पॉईंट आहे म्हणे, काय रे 5,1 नाही म्हणे, 5,1 नाही. आणि तिसरा एक पॉईंट आहे सी -2,-6 आहे. तिसरा जो पॉईंट आहे ना सी पॉईंट, दॅट इज -2,-6. असे यार मुलांना 3 पॉईंट आहेत. हे तुम्ही समजून घ्या पहिले. अशा आपल्याकडे 3 पॉईंट्स आहेत. तर मग समजा जर का तुम्ही काही करून सेंटर फाइंड करू शकलात, ओके, काही करा यार, सेंटर फाइंड करा. बॅक ऑफ द माइंड हे थिंकिंग तुमचं क्लिअर असलं पाहिजे की सर्कलचं इक्वेशन म्हणजे काय मुलांना, x - of h होल स्क्वेअर प्लस y - of k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर. h, k हे सेंटर. समजा सेंटर फाइंड करू शकलात तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून तुम्ही हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करून, हा डिस्टन्स म्हणजेच रेडियस असेल ना, म्हणजे तुम्ही तो रेडियस पण कॅल्क्युलेट करू शकता. अरे हे बघा, h, k जर का निघाला समजा, याचा तर विषयच मिटला. h, k निघाला तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून हा डिस्टन्स पण तर फाइंड करू शकतो. तो डिस्टन्स जर का मी इथे टाकला तोच तर आपला रेडियस असणार आहे. बस विषय इतकाच आहे, h आणि k चा व्हॅल्यू फाइंड केला पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला थोडेसे इक्वेशन्स बनवायला लागतील. मी असं लिहू का इथे, CA इज इक्वल टू CB, याला C नाही, याला मी P बोलतो, चलो याला P बोलू, असं करूया. सो गाईज CA इज इक्वल टू CB करूया, बरोबर ना. हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सेम असला पाहिजे, बिकॉज दोघे पण रेडियस असतात. बरोबर. मग आता हा डिस्टन्स काय असणार आहे, √ x2 - x1 होल स्क्वेअर म्हणजे h - -2 मीन्स +2. सो h +2 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर म्हणजे k - 2 चा होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू CB म्हणजे काय रे, C to B x2 - x1 होल स्क्वेअर म्हणजे h - 5 होल स्क्वेअर. ओके, h - 5 होल स्क्वेअर. ओके, प्लस y2 - y1 होल स्क्वेअर म्हणजे k - 1 होल स्क्वेअर, k - 1 होल स्क्वेअर. ओके, अंडर दोन्ही साईडला काढून टाका म्हणजे स्क्वेअर करा दोन्ही साईडला. याचा स्क्वेअर एक्सपांड करा बरं, h स्क्वेअर प्लस 4h प्लस 4 प्लस k स्क्वेअर - 4k प्लस 4 दॅट इज इक्वल टू याचा स्क्वेअर एक्सपांड करा, h स्क्वेअर - 10h प्लस 25 प्लस a - b होल स्क्वेअर इज गाईज a स्क्वेअर - 2k प्लस 1 बनणार आहे. कॅन्सल करा यार, हे h स्क्वेअर हा h स्क्वेअर कॅन्सल, k स्क्वेअर हा k स्क्वेअर कॅन्सल, बरोबर ना. मला असं वाटतं की आता इथून h आणि k मधला एक इक्वेशन बनणार आहे. तुम्हाला समजतंय का काय करायचं इथून पुढे? हे पहा ना, हे जे काही तुम्हाला इथे बाकी दिसतंय गोष्टी नाही का, यांना इकडे आणा, कॉन्स्टंटवाले तिकडे टाका. h आणि k मधला एक इक्वेशन तुम्हाला इथे मिळणार आहे मुलांना. हे तुम्हाला समजतंय का लॉजिक मी काय सांगतोय? h आणि k मधला एक इक्वेशन मिळतोय, CA इज इक्वल टू CB करून h आणि k मधला एक इक्वेशन मिळतोय. मी म्हणतोय तसंच सिमिलरली CA इज इक्वल टू CP कराल तर h आणि k मधला आणखीन एक इक्वेशन मिळणार आहे, आणखीन एक इक्वेशन मिळेल h आणि k मधला. मग तुम्हाला माहिती आहे 2 इक्वेशन सायमल्टेनियसली कसे सॉल्व्ह करायचे, बरोबर ना. मग 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून h आणि k चे व्हॅल्यूज मिळतात आपल्याला. आणि तुम्हालाही माहिती होता h आणि k जर का निघाला, टाकायचं इथे h आणि k, बरोबर. h आणि k निघाला तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि रेडियस पण फाइंड करायचा. काय काय रेडियस पण फाइंड करायचं, लिहून टाकायचं रेडियस इथे. येस, सो हा एक मेथड होता. दुसरा मेथड पहा, मी थोडंसं फास्ट सांगतोय, ओरलीच सांगतोय. मी असं समजतोय, ओके. लेट इक्वेशन ऑफ दिस सर्कल बी से x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. मी असं समजतोय 2 मिनिटासाठी की या सर्कलचं इक्वेशन हे असं असेल, बरोबर. आता सर्कलचे तर पासिंग पॉईंट दिले, तर एक पासिंग पॉईंट आहे पहा -2,2,
एक दुसरा पासिंग पॉईंट आहे 5,1, एक तिसरा पासिंग पॉईंट आहे -2, -6. असे 3 पासिंग पॉईंट आहेत मुलांना, बरोबर. याला तिन्ही पॉईंटने या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका ना, हे टाकून द्या ना. -2चा स्क्वेअर इज 4, 2चा स्क्वेअर इज 4, -2 टाका, -4g, 2 टाका, 4f प्लस c इज इक्वल टू 0 बनतो. 4 + 4 इज 8. 8 तिकडे जाऊन मायनस बनतो, सो -8 बनतो. सो -4g प्लस 4f प्लस c इज इक्वल टू -8. हे समजलं तुम्हाला, बरोबर. तर मी काय म्हणतोय, हा एक पॉईंट ज्यावेळेस मी तिथे टाकला, जी एफ आणि सी मधला एक इक्वेशन आला. हा पॉईंट जर का मी इथे टाकेन, जी एफ आणि सी मधला आणखीन एक इक्वेशन येईल. हा पॉईंट जर का मी तिथे टाकेन, जी एफ आणि सी मधला आणखीन एक इक्वेशन येईल. असे 3 इक्वेशन येतील. जी एफ आणि सी मधले असे 3 इक्वेशन मिळतात मुलांना, 3. मग झाला ना विषय. सॉल्व करा 3 इक्वेशनला. जी एफ आणि सी चा व्हॅल्यू फाइंड करा. जी चा व्हॅल्यू फाइंड करा इथे टाका, एफ चा व्हॅल्यू फाइंड करा इथे टाका, सी चा व्हॅल्यू फाइंड करा इथे टाका. बनला. हा तर इक्वेशन आहे सर्कलचा. सो असे दोन्ही मेथड आहेत तुमच्याकडे, असे दोन्ही मेथड्स आहेत तुमच्याकडे, बरोबर ना. तर आता फक्त एवढं थोडंसं माहिती पाहिजे तुम्हाला की जी एफ आणि सी असे 3 अननोन असतील, 3 इक्वेशन असतील, तर ते कसं सॉल्व करायचं. हा मी तुम्हाला एक टास्क देतो. ओके, सॉल्विंग 3 अननोन वाले इक्वेशन्स टाका यूट्यूबवरती, तुम्हाला मिळून जाईल. नक्कीच थोडे बहुत एफर्ट्स तुम्हाला पण इथे घ्यायचे आहेत, बरोबर ना. मी तुम्हाला करेक्ट डायरेक्शन दाखवतो. जायचं काम तुमचं आहे, बरं. तुम्हाला स्वतःला करायला लागणार आहे ते. ओके, पाहूया आता पुढे आणखीन काही क्वेश्चन्स करूया आपण पुढे. तर पहा काय म्हणतो क्वेश्चन हा. इक्वेशन ऑफ अ सर्कल विच पासेस थ्रू 1, -2. यार 1, -2 मधून पास होतो, 1, -2 मधून पास होता. आणखीन एका पॉईंट मधून पास होतो. काय 4, -3 मधून पण पास होतो म्हणे. अँड हुज सेंटर लाईज ऑन द लाईन 3x + 4y इज इक्वल टू 7. सेंटर जो आहे ना, हा एका लाईनवरती आहे म्हणे. कोणत्या लाईनवरती माहिती का? 3x + 4y इज इक्वल टू 7. या लाईनवरती याचा सेंटर आहे. पण मुलांना काय म्हणतात, या लाईनवरती या सर्कलचा सेंटर आहे, बट सर्कल या 2 पॉईंट मधून पण पास होतोय. ओके, देन फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल. मी काय म्हणतोय, सेंटर बी h, k. बोला ना h, k. सर्कलच्या सेंटरला h, k बोलूया 2 मिनिटासाठी. मी असं करू शकतो का रे, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वल करू शकतो की नाही? ते दोन्ही डिस्टन्स इक्वल करू शकतो की नाही, बरोबर. सांगा बरं, हा डिस्टन्स किती असतो? h - 1 होल स्क्वेअर अंडर रूट मध्ये, बरोबर. h - 1 होल स्क्वेअर प्लस अगेन हा डिस्टन्स k - इज प्लस ना, सो k + 2 होल स्क्वेअर दॅट शुड बी इक्वल टू अंडर रूट ऑफ. पण हा डिस्टन्स मुलांना h - 4 होल स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करतोय रे बाबा. ओके, k -3 इज +3 म्हणजे k + 3 होल स्क्वेअर. एक काम करा, दोन्ही साईडला स्क्वेअर करा, म्हणजे हे दोघे अंडर रूट असेही कॅन्सलच होतात. करा बरं, याला a - b स्क्वेअरला एक्सपांड, a स्क्वेअर -2 ab + b स्क्वेअर, a + b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर + 2 ab + b स्क्वेअर, बरोबर ना. पारे a - b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर -2 ab + b स्क्वेअर, अगेन a + b होल स्क्वेअर इज a स्क्वेअर + 2 ab, बरोबर ना, प्लस b स्क्वेअर. हे पहा k स्क्वेअर कॅन्सल, h स्क्वेअर कॅन्सल. तुम्हाला समजतं का? इथे h आणि k दिसत आहे फक्त. h आणि k च्या फॉर्म मधला एक इक्वेशन बनलाय. मी तर म्हणतो h आणि k याच्यामध्ये टाकून द्या ना, सेंटर लाईज ऑन दॅट लाईन. मग त्या h आणि k नी याला पण ते सॅटिस्फाय केलंच पाहिजे. टाका रे तो याच्यात टाका बरं, काय बनणार मग हा 3h + 4k इज इक्वल टू 7. म्हणजे h आणि k मधला आणखीन एक इक्वेशन मिळाला मुलांना. समजलं ना, इथे h आणि k मधला एक इक्वेशन, इथे h आणि k मधला एक इक्वेशन. दोघांना सॉल्व्ह कराल, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ h आणि k. म्हणजे तुम्हाला हा पॉईंट मिळतो रे, h आणि k चा पॉईंट मिळणार आहे तुम्हाला. करू शकाल ते सॉल्व्ह, प्लीज कराल. हा पॉईंट मिळतो आणि हा पॉईंट मिळाला की झाला विषय. सेंटर मिळाला ना, मग काय विषय आता. सर्कलचा इक्वेशन काय असतो? x - h होल स्क्वेअर प्लस y - k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर. अरे बाबा, h आणि k मिळालाच नाही इथे सेंटर. तुम्ही ना रेडियस कसा काढायचा? अरे भाऊ, हा डिस्टन्स तू कॅल्क्युलेट करू शकतो की नाही बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे रेडियस निघतो की नाही, आणि त्याचा स्क्वेअर करा r स्क्वेअर, बरोबर. निघून जातो हा इक्वेशन, काही लोड घ्यायचं गरज नाही. ओके, पहा जाऊ पुढे. ओके, काय म्हणता पहा. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ सेंटर 3, -1. सेंटर कुठे आहे माहिती का मुलांना? 3, -1 ला सेंटर आहे. ओके, अँड विच कट्स ऑफ अँड इंटरसेप्ट ऑफ लेंथ 6 युनिट्स
फ्रॉम अ लाईन 2x मायनस ऑफ 5y प्लस 18 इज इक्वल टू 0. या लाईनवरती ना, हा जो सर्कल आहे ना, हे बघा, हा जो काही लाईन तुम्हाला दिसतो इथे पुढे, या लाईनवरती हा जो काही सर्कल आहे, हा एक इंटरसेप्ट कट करतो म्हणे. किती लेंथचा? 6 लेंथचा. पहा, फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर 3, मायनस ऑफ 1. फाइंड अँड विच कट्स ऑफ अँड इंटरसेप्ट ऑफ 6 युनिट्स. 6 युनिट्सचा इंटरसेप्ट करतोय. ओके, ऑन दॅट लाईन, त्या लाईनवरती 6 युनिट्सचा इंटरसेप्ट करतोय तो. मी म्हणलं ठीक आहे, चलो. सेंटरवरतून जर का कॉर्डवरती परपेंडिक्युलर टाकला तर तो बायसेक्ट करत असतो, इकडे हाफ इकडे हाफ. ओके, तर तो टोटल 6 जर का असेल तर हा 3 असणार आहे यार. हा जो आहे ना मुलांना, हा असणार आहे 3. बरोबर आहे. कशाची रिक्वायरमेंट आहे जरा त्याचा विचार करा तुम्ही. सर्कलचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करायचं. आपल्याला तर माहिती आहे सर्कलचं इक्वेशन असतो x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ सर्कल. अरे बट h कॉमा k तर सेंटर आहे यार, हे तर माहिती आहे आपल्याला. h कॉमा k हा सेंटर आहे, टाकून द्या. x मायनस ऑफ h व्हॅल्यू इज 3 होल स्क्वेअर प्लस y मायनस ऑफ k व्हॅल्यू इज मायनस ऑफ 1 गाइस होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू r स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला समजतं का की रिक्वायरमेंट ही रेडियसची. रिक्वायरमेंट मुलांनो ही रेडियसची आहे, रेडियसची. रेडियस म्हणजे हा डिस्टन्स. मला असं वाटतं हे पायथागोरस कुठेतरी यूज होईल कदाचित, पण जर का हे फाइंड केलं तर तुम्हाला समजतं का, हे 3 आहे, 3. हे फाइंड करा. हे स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे कसं फाइंड करणार? मला वाटतं तो एक आर्टिकल आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. पॉइंटचा डिस्टन्स फ्रॉम अ लाईन इज गिवन बाय, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन इज गिवन बाय दॅट पॉइंट. इथे टाकून द्यायचं डायरेक्टली. ओके, काय रे, 2 इंटू एक्स जागी 3 मायनस ऑफ 5 इंटू वाय जागी -1. ओके, प्लस 18 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 प्लस बी स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर इज 25. बरोबर. म्हणजे डिस्टन्स किती बनतोय माहिती का मुलांना? वरती काय बनतं पहा बरं, हे मायनस मायनस प्लस बनतं. सो वरती पण 29च बनणार आहे आणि खालती पण अंडर रूट ऑफ 29च बनणार आहे. बरोबर, क्लिअर आहे मुलांना हा तुम्हाला? म्हणजे डिस्टन्स किती बनतो? अंडर रूट ऑफ 29 बनतो, अंडर रूट ऑफ 29 बनतो. सो दिस डिस्टन्स इज अंडर रूट ऑफ 29 हिअर. ओके, हा. तर आता मग मी तुम्हाला काय सांगतोय पहा, आपल्याला आर स्क्वेअर शोधायचा. आपल्याला तर माहिती पायथागोरस आपल्याला असं सांगतो, आर स्क्वेअर मीन्स दिस 3 स्क्वेअर प्लस अंडर रूट 29चा स्क्वेअर इज 29. सो आर स्क्वेअर इज गाइज 3 स्क्वेअर इज 9 प्लस 29 इज 38 ना. टाकून द्या ना मग इथे 38. सो डन. दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल. हा मुलांना आपला सर्कलचं इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला. ओके, जाऊ पुढे. पहा आता काय विषय. लास्ट फॉर्म आहे पहा सर्कलच्या इक्वेशन मधला, अँड दॅट इज पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. काय रे पहा, पॅरामेट्रिक फॉर्म. काय असतो हा पॅरामेट्रिक फॉर्म? जरा बघूया. सर्कल आहे यार, सर्कलचा सेंटर ना मुलांना h, k. लेट सेंटर ऑफ सर्कल बी h, k. ओके, तुम्हाला लगेच समजलं पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे. इफ सेंटर इज h, k, दॅट मीन्स दिस डिस्टन्स हॅज टू बी h. आणि हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स, दिस डिस्टन्स हॅज टू बी k. कन्सिडरिंग दिस ॲज अ x ॲक्सिस, दिस ॲज अ y ॲक्सिस. बरोबर ना, याला x ॲक्सिसला y ॲक्सिस समजाल, सर्कलच्या सेंटरला h, k समजाल, तर तो डिस्टन्स h आहे, हा डिस्टन्स k आहे. हे यार इतकं फिक्स आहे यार. बरोबर. काय असतं रे यार हे पॅरामेट्रिक इक्वेशन, काय करत असतं? ओके, तर बघा सांगतो मी तुम्हाला. काय करायचं माहिती का मुलांना? कन्सिडर दिस ॲज अ हॉरिझॉन्टल लाईन. आहे, हॉरिझॉन्टल लाईनच आहे तो. ओके, बरोबर. आता त्याच्यानंतर एखादा पॉइंट आहे, एखादा पॉइंट आहे. इफ अ लाईन जॉइनिंग सेंटर अँड दॅट पॉइंट, इट मेक्स अन अँगल थीटा विथ दॅट हॉरिझॉन्टल लाईन. समजा ना, त्या पॉइंटला, सर्कल वरच्या पॉइंटला आणि सेंटरला जॉईन करणारा लाईन जर का हॉरिझॉन्टल सोबत थीटा अँगल करत असेल, किती थीटा अँगल जर का करत असेल मुलांना, हॉरिझॉन्टल सोबत थीटा अँगल करत असेल. ओके, इन दॅट केस पहा काय करतोय, नीट पहा. इफ दिस इज आर मीन्स रेडियस, then this has to be r cos theta and this has to be r sin theta. समजतं का रे? हा r असेल, समजा हा r असेल तर थीटावाला साईड हा cos theta असतो आणि थीटाच्या अपोजिट साईडवाला हा r sin theta असतो.
किंवा हवं तर करून पहा ना तुम्ही. कॉस थिटा मीन्स ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस आर यार, या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा मीन्स ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेनस इज आर. सो आर इंटू कॉस थिटा इज ॲडजस्टंट साईड. सो ॲडजस्टंट साईड इज आर इंटू कॉस थिटा. तोच तर केलाय. सो सिमिलर वेमध्ये साइन थिटाचा फॉर्म्युला इथे अप्लाय कराल, तुम्हाला समजेल हा ना आर साइन थिटा आहे, तो किती आहे आर साइन थिटा आहे, हे तुम्हाला समजेल, नक्कीच समजेल. ओके. नाउ व्हॉट इज पॅरामेट्रिक इक्वेशन? दिस थिटा इज कॉल्ड एज पॅरामीटर. थिटाला काय बोलतो आपण? पॅरामीटर बोलतो इथं, बरोबर ना. समजा रे बऱ्याच वेळी असं असतं पहा, ओके, की हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट समजा इथे आहे, मग पॉईंट सुरू पडलाय ना का, गोल 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 फिरत राहतोय नुसता, बरोबर. आता काय माहिती का, तो पॉईंट करतोय सर्क्युलर मोशन. तो पॉईंट ना सर्क्युलर मोशन करतोय, गोल गोल फिरतोय, सर्क्युलर मोशन करत राहतोय तो कंटिन्युअसली. आपल्याला हे माहिती आहे की त्याचा थिटा कसा चेंज होणार आहे. म्हणजे समजा ना की तो पर सेकंड 10 डिग्रीनी रोटेट होतोय, पर सेकंड 10 डिग्री 10 डिग्री 10 डिग्री 10 डिग्री. आफ्टर 4 सेकंड 40 डिग्री होईल. म्हणजे बऱ्याच वेळी आपल्याला थिटा माहिती असतं. म्हणजे सुरू झाला आता मला काय करायचं माहिती का, समजा 6 सेकंड नंतर कुठे असेल, यार आफ्टर 6 सेकंड 60 डिग्री रोटेट होईल. सो थिटाचं व्हॅल्यू इज 60. तर मग व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑर पोझिशन ऑफ दॅट पॉइंट. म्हणजे त्या पॉईंटचा एक्स किंवा वाय कोऑर्डिनेट किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला थिटा मिळालाय, बट आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट माहिती नाहीये. लागते का लॉजिक तुम्हाला हे? बरोबर. आता तुम्ही म्हणाल एक्स कोऑर्डिनेट तर हा डिस्टन्स असतो ना सर, बरोबर ना. मग मी म्हणतो एक्स कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थिटा. पहा ना, टोटल एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थिटा. एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय एच प्लस आर कॉस थीटा. सिमिलरली गाइज वाय कोऑर्डिनेट हा जो हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटचं वाय कोऑर्डिनेट जर का तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे हा टोटल डिस्टन्स दॅट इज के प्लस आर साइन थिटा. वाय कोऑर्डिनेट काय असणार मुलांना? के प्लस आर साइन थिटा इज दी वाय कोऑर्डिनेट स्टुडंट्स. तो जो पॉइंट आहे ना, त्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट हा के प्लस आर साइन थिटा असणार आहे, के प्लस आर साइन थिटा असणार आहे. सो इथे थिटा जो आहे ना, त्याला आपण बोलतो पॅरामीटर. अँड हे जे दिसतंय तुम्हाला हे सर्कल केलेला, यालाच बोलतोय आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ दॅट सर्कल. तुम्हाला समजलंय ना की ते थिटा कशासाठी इंट्रोड्यूस केलाय. बऱ्याच वेळी माहिती असतं त्याचे अँग्युलर वेलोसिटी किती आहे, अँग्युलर वेलोसिटी किती हे माहिती असतं. ओके. सो अँग्युलर वेलोसिटी म्हणजे लाईक थिटा आपण काढू शकतो टाइम दिला तर. मग थिटा निघाल्यानंतर मग एक्स आणि वाय कोऑर्डिनेट कसे काढायचे त्याचा हवे. ओके. तर याला बोलतो मुलांना आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल. आणि याचे आता काही क्वेश्चन्स करूया. ओके. आणि त्याच्यानंतर हा सेशन एंड करूया. तर पण मुलांना काय क्वेश्चन सांगतोय, फाइंड पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल. बाबा तो पॅरामेट्रिक इक्वेशन पाठ आहे की नाही तुम्हाला सर्कलचा, आत्ताच इथे लिहिलं होतं पहा. एक्स इक्वल टू काय रे, एच प्लस आर कॉस थिटा, बरोबर. वाय इक्वल टू काय मुलांना, के प्लस आर साइन थिटा. हा होता ना पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. एच कॉमा के काय असतात, सेंटर असतो, सेंटर सर्कलचा. मग मी एक काम करतोय, एच कॉमा के पण पाहिजे, रेडियस पण पाहिजे, बरोबर ना, पॅरामेट्रिक इक्वेशन फाइंड करण्यासाठी. ओके फाइन. सो इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x मायनस 6y प्लस 9 इज इक्वल टू 0. कम्पेअर करणार आहे तुम्ही इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. याच्याशी आपण इथे कम्पेअर केल्यानंतर आता आपल्याला असं समजणार आहे मुलांना की 2g चा व्हॅल्यू जो आहे तो आहे 4, म्हणजे g चा व्हॅल्यू आहे 2. मी म्हणलं ठीक आहे यार. f चा व्हॅल्यू पहा, 2f चा व्हॅल्यू -6 आहे, म्हणजे f चा व्हॅल्यू -3 असणार आहे. c चा व्हॅल्यू मुलांना 9 असणार आहे, बरोबर ना. तर आता पहा बरं, g चा व्हॅल्यू 2 आहे यार. तुम्हाला तर माहिती सेंटर मीन्स काय असतं, सेंटर मीन्स -g, मायनस ऑफ f. ओके. अरे सेंटर h, k पण असतो बरं, h, k पण असतो सेंटर. -g, -f पण असतो. ऍक्च्युअली h म्हणजेच -g, k म्हणजेच -f. सो g is 2, that means -g is -2. f is -3 means minus of f is 3 ना, minus of f is 3 ना. that means सेंटर h, k हे -2, 3 आहेत, बरोबर ना. सो x च्या जागी मी काय लिहिन पाहिजे इथे, x equal to h instead of h I will write -2 here, -2 plus r cos theta. Okay, similarly y can be written as, what is k value? k value is 3 here. k च्या जागी मी लिहिणार आहे 3 प्लस r माहित नाही यार, इंटू साइन थिटा करायला लागणार, इंटू काय साइन थिटा करायला लागणार आहे. बस रेडियसच्या जागी काहीतरी टाकून द्या. तो येणार आता काय टाकणार रेडियसच्या जागी, रेडियस शोधा ना. जी माहिती आहे,
एफ माहिती आहे, सी माहिती आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे मग रेडियसचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस ऑफ सी. दॅट मीन्स रेडियस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ व्हॉट इज जी स्क्वेअर. पण जी हा 2 आहे तर जीचा स्क्वेअर जर का कराल तुम्ही 4 बनणार आहे. एफ स्क्वेअर एफ 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 इज -3, -3चा स्क्वेअर कराल तर यू विल गेट 9 मायनस ऑफ सीचा व्हॅल्यू पण 9च आहे पहा, सी व्हॅल्यू इज 9 अगेन. सो 9 विल गेट कॅन्सल, रेडियस व्हॅल्यू इज 2 ना. सो रेडियस जागी इथे 2 टाका यार, झालं आपलं काम. सो गाईज दिस इज दी पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ अ सर्कल. हा ना आपल्या सर्कलचा पॅरामेट्रिक इक्वेशन आहे मुलांना. ओके, समजते तुम्हाला हे. तर पहा यार, आपण सर्कलचे डिफरंट फॉर्म्स केले, सर्कलच्या इक्वेशनचे डिफरंट फॉर्म्स केलेले आहेत, त्यांचे भरपूर सारे न्यूमरिकल्स केलेले आहेत. सो आय होप तुम्हाला हा सेशन व्यवस्थित समजला आहे. इम्पॉर्टंट तर नक्कीच आहे. ओके, सर्कलच्या इक्वेशनवरती भरपूर क्वेश्चन्स केले जातात. तर सेशन व्यवस्थित पाहिलं असेल, आय होप तुम्ही सेशन व्यवस्थित पाहिलं असेल, नोट्स बनवले असतील. इन केस नसेल बनवलं तर प्लीज नोट्स बनवा व्यवस्थित आणि प्रिपेअर करा. आणि जे काही न्यूमरिकल्स सेशनमध्ये झाले होते, ओके, डेफिनेटली क्वालिटी न्यूमरिकल्स आहेत पहा. डेफिनेटली तुम्हाला MCQ प्रिपरेशनमध्ये पण हे सर्व कॉन्सेप्ट नक्कीच हेल्प करणार आहेत खूप सारं, बरोबर. तर सेशन मी इथे क्लोज करतो मुलांना. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.